बॉलरसाठी काय संदेश असणार आहे? नाही, गोलंदाजांना आम्ही तेच सांगतो की तुमचा बेस्ट ऑफ बेस्ट द्या आणि ज्या लेंथवर आहे त्या लेंथवर तुम्ही गोलंदाजी करा. येस सर, थँक्यू सो मच. जास्ती वेळ घेत नाहीये, जाऊयात आता आपण मॅच सुरू करायचे. कमलेश आपल्याला विनंती, आपण देखील या. 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपल्यासाठी देखील असणार आहे, जे 1000 रुपयाचा कॅश प्राइज आपण देणार आहोत पहलवान जयेश लोखंडे यांच्याकडून. ते कॅश प्राइज. थँक्यू सो मच. वेल प्लेड, शो द गुड गेम. थँक्यू सो मच. जाऊयात आता आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने, जिथे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत अजय सर आणि त्यांच्यासोबतच रोशनजी संते सर. थँक्यू सो मच. गेम ऑन आणि पहिला चेंडू आलाय डॉट बॉल. दोन्ही संघांसाठी अजय सर हा सामना जिंकणं फार महत्त्वाचं आहे, कारण की इथून प्रत्येक सामना जिंकणं प्रत्येक टीमला फार महत्त्वाचं असणार आहे, कारण की इथून प्रत्येक सामना हा डू और डाय असणार आहे. जे हा नॉकआउट पंच है, अब जो जीता वही सिकंदर और जो हार गया समझो टूर्नामेंट से बाहर गया. बढ़िया गेंद के साथ शुरुआत की है राकेश ने. इस बार जाने दिया, ऑफ स्टंप के बाहर, काफी बाहर थी वाइड. पहला रन स्कोरबोर्ड पर एसएससीसी डोंबिवली टीम के लिए. रॉयल्स टर्नर मीरा भाईंदर टीम ने टॉस जीता है इस मैच का और पहले गेंदबाजी करने का निर्णय लिया है. नक्कीच पहिला चेंडू परफेक्ट यॉर्कर, त्याला सन्मान दिला किरण पवार यांनी, जे ऑल इंडिया आयकॉन आहेत. ऑन साइडला स्लॉक स्वीप उडवलाय मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. या इनिंग मधील हा पहिला दमदार षटकार येतोय किरण पवारच्या बॅट मधून. कहर इस बार लेंथ में चूके और किरण पवार के सामने पड़ गए फीके. पहली गेंद जो यॉर्कर डिलीवर की थी उसी तरह से फिर से यॉर्कर क्रीज के कोने से जाकर डालने का प्रयास किया, लेकिन यॉर्कर में यही समस्या होती है, जब सही ठिकाने पर नहीं गिरती है तो बल्लेबाज उसको सही ठिकाने लगाते. स्ट्रेट ड्राइव्ह, परंतु पायाने हा चेंडू अडवलेला आहे फॉलो थ्रू मध्ये आणि चेंडू डायव्हर्ट झाला आहे. काऊ कॉर्नर सीमा रेषे लगत चांगली फिल्डिंग. आयकॉन वर्सेस आयकॉन हे बॅटल पाहायला मिळते या षटकामध्ये. सलग 2 सामने जिंकलेले आहेत जागृती स्पोर्ट्स डोंबिवली या टीमने आजच्या या रात्रीमध्ये, आणि तो संघ दाखल झाला आहे सुपर 12 मध्ये. हरीश पाटील, राहुलभाई पाटील यांचा संघ. जागृती देखील उपस्थित होती आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी. ज्याप्रमाणे विशाल पाटीलने सांगितलं की नवीन नवीन चेहरे आणण्याचं काम जागृती स्पोर्ट्स नेहमीच करतं, आणि भूषण पाटील हा नवीन चेहरा त्यांच्या टीम मध्ये आलेला आहे या सीझन मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू, त्याला सन्मान दिलाय. अजय सर षटकार लगावला होता, त्यानंतर मी तर म्हणेन चांगलं कमबॅक राकेशने केलंय या षटकामध्ये. हाँ बिल्कुल, खासतौर पर ये गेंद थोड़ी धीमी गति से डाली हुई यॉर्कर. ड्वेन ब्रावो आपको याद होगा, वेस्ट इंडीज के महान ऑलराउंडर, वो ये स्लोवर यॉर्कर बहुत बेहतरीन तरीके से डालते थे. खासतौर पर उनके करियर की शुरुआत में उन्होंने कई बल्लेबाजों को इसमें फंसाया, लेकिन यहाँ पर राकेश कहर, और राकेश के बॉलिंग की एक खासियत है, गति में मिश्रण करते रहते हैं. अनिकेत पाटील स्ट्राइक एंडला आहेत, मिड ऑफ चवरून खेळतायत. क्षेत्ररक्षक योगेश पार वेगाने आले होते, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स ओव्हर द लाईन. चौकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. पहिल्या सामन्यामध्ये देखील चांगली कामगिरी अनिकेत पाटीलने अजय सर केली होती, आणि याही मॅच मध्ये चांगली सुरुवात अनिकेत पाटील करतायत. चौकार येतोय. रन्स बनाने का अनिकेत द्वारा भी इस मुकाबले में. किरण पवार के बल्ले से सिक्सर हमने देखा, इस बार स्मैश किया था, मिड ऑफ ऊपर खड़ा था, उसी को देखते हुए ये जोखिम उठाया गया. कुछ लम्हों के लिए शायद बल्लेबाज की भी जान हलक में आ गई होगी, क्योंकि काफी देर गेंद हवा में थी, लेकिन आखिरकार फील्डर को क्लियर किया और 4 रन. स्विच इट, बाउंड्री लाईनच्या बाहेर TDPL षटकार येतोय अनिकेत पाटीलच्या बॅट मधून. अनिकेत पाटील ऑन फायर. पाटील मॅन फ्रॉम सोनारपाडा. सोनारपाडा म्हटलं तर अजय सर, योगेश पाटील, अमोल पाटील, दत्ता ठाकूर, अमर ठाकूर ही नावं आपण पाहत असतो, परंतु त्यामध्ये
राहुल पाटील यांचा वाढदिवस आहे. सिक्सर किंग दहिसर या गावच्या आणि त्यांचा इथे आपण वाढदिवस साजरा करतोय. राहुल पाटील यांना आपण देऊया वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. उदंड आयुष्य लाभू दे हीच आई एकविरे चरणी आणि साईबाबांचरणी प्रार्थना करूया. हॅपी बर्थडे राहुलजी. सॉन्ग प्ले करा आपण. हा माझ्या आयुष्यातील चेहरे पर एक ब्रॉड स्माइल और इसी तरह से आप हंसते खिलते रहिएगा राहुल जी. जन्मदिन की आपको एक बार फिर से ढेर सारी शुभकामनाएं. सेलिब्रेशन होगा मंच पर, लेकिन बल्लेबाजी क्या हो रही है. गजब की शुरुआत किरण पवार और अनिकेत द्वारा. इस बर्थडे सेलिब्रेशन के बाद खेल की तरफ नया ओवर लेकर करण पाटिल तैयार होते हुए. करण काफ़ी युवा है, लेकिन अच्छा खासा अनुभव ज़रूर है उनके पास. कम उम्र में काफ़ी बड़ी छलांग लगाई है उन्होंने. उनके पिताजी भी एक बहुत ही बेहतरीन महान गेंदबाज रहे हैं भिवंडी तालुका क्रिकेट में. अरविंद पाटिल गेंद को अच्छा खासा टर्न करा सकते हैं, मिश्रण कर सकते हैं. अपनी गेंदों में विविधता है उनके पास. विकेट जो है उस विकेट का अच्छा इस्तेमाल करना भी एक बहुत ही महत्वपूर्ण चीज़ रहती है किसी भी गेंदबाज के लिए. उस विकेट को समझना कि क्या गति से आप डालोगे, किस लेंथ पर डालोगे तो आपको फायदा हो सकता है. किरण के पास स्ट्राइक. ओह, स्विच हिट का इस्तेमाल और निकल जाएगी गेंद स्क्वेरिश थर्ड मैन की दिशा में. सीमा रेखा के बाहर 4 रन. इम्प्रोवाइज क्रिकेट. पिछले ओवर की अंतिम गेंद पर मेरे ख्याल से 5वीं गेंद पर इम्प्रोवाइज शॉट हमने देखा था. अनिकेत द्वारा स्विच हिट किया था उन्होंने. और सही तरह से गेंद का अनुमान लगाना बहुत ही महत्वपूर्ण चीज रहती है इस तरह के स्ट्रोक्स में, क्योंकि लगभग प्री मेडिटेटिव शॉट्स ही होते हैं. बल्लेबाज पहले ही मन बनाकर तैयार रहते हैं और इसमें जोखिम ज्यादा होता है, लेकिन जोखिम तो उठाया जाएगा क्योंकि 6 ओवर का मैच है. इस बार पुल कर दिया है. क्रैकिंग शॉट. मिड विकेट के खिलाड़ी देखते रह गए. 6 और वहां पर दर्शक दीर्घा में शायद कैच लपका गया है. थोड़ी पारितोषिक येत आहे अनिकेत पाटील यांच्यासाठी. अनिकेत पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. हिंद केसरी सोन्या 50-50 बैलाचे मालक आदरणीय चेतनदादा पाटील आणि माही एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय हर्षल पाटील यांच्याकडून सलगच्या 3 षटकारांसाठी 50-50 5,050 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. आणि याच दरम्यान आदरणीय किरण पाटील डायगर गावचे समाजसेवक यांचे इथे आगमन होत आहे. त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे TDPL सीजन 5 मध्ये. चौको छक्कों में डील कर रहे दोनों भी प्रारंभिक बल्लेबाज. विकेट की सख्त आवश्यकता है इस समय SSCC डोंबिवली टीम को. अगली गेंद लेफ्ट आर्म राउंड द विकेट. और फाइन निकल गई है. शॉर्ट फाइन लेके खिलाड़ी गेंद के पीछे. आउटफील्ड तेज है, लेकिन बढ़िया एफर्ट, बहुत ही शानदार प्रयास. बाउंड्री लाइन के करीब गेंद को अंदर धकेला, खुद बाहर चले गए और निश्चित रूप से कुछ रन्स बचा अपनी टीम के लिए. फील्डर ने 2 रन लेने का मौका वहां पर बैटर के पास. 30 पर रन संख्या पहुंच चुकी है. SSCC और डोंबिवली टीम. SSCC डोंबिवली या टीमच्या माध्यमातून टॉस गमावला होता डोंबिवली या टीमने. त्यानंतर बॅटिंग करताना आपण पाहतोय अनिकेत पाटील आणि किरण पवारला. अनिकेत पाटीलसाठी सुवर्ण संधी आहे. चेतन पाटील आणि हर्षल पाटील यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांसाठी 5,050 रुपयांचं पारितोषिक आहे.
पावर प्ले का खेल इस समय जारी है। 2 खिलाड़ी ऑन साइड में बाउंड्री पर, 1 खिलाड़ी डीप एक्स्ट्रा कवर पर ऑफ साइड में। ओ शॉट ऑफ लेंथ, रिवर्स हुक, और कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास। मोरेश्वर पीछा कर रहे हैं लेकिन कोई फायदा नहीं। गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। करतोय आणि सोनारपाडा टीमचे एक लेजंड क्रिकेटर समीर पाटील यांची पुतणे आहेत अनिकेत पाटील। खऱ्या अर्थाने समीर पाटील यांच्या पावलावरती पाऊल ठेवून या टेनिस विश्वामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे अनिकेत पाटील यांनी। एक तरफ कुआ, एक तरफ खाई, इस तरह की सिचुएशन बॉलर्स के लिए। इस बार हैमर कर दिया है, गेंद जा रही है डीप कवर में, फील्डर मौजूद है, प्रोटेक्शन है पीछे, वहां पर सिंगल मिलेगा। अब की बार स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन बिना किसी नुकसान के। धुआंधार शुरुआत, किरण पवार 20 पर 7 गेंदों का सामना किया है और अनिकेत पाटिल 5 गेंदों में 15 पर। 2 ओवर का खेल समाप्त, 36 विदाउट लॉस SSCC। स्वागत एक बार फिर से आप सभी का TDPL सीजन 5 में। चौथी रात का खेल, आज का ये चौथा मैच और आज का पहला नॉकआउट मैच रॉयल्स टर्नर मीरा भाईंदर बनाम SSCC डोंबिवली, जहां पर SSCC टीम पहले बल्लेबाजी करती हुई और कमाल की शुरुआत दोनों प्रारंभिक बल्लेबाजों द्वारा 36 बिना किसी नुकसान के। राकेश कहर आक्रमण जारी रखते हुए, गुजरात के सुपरस्टार है राकेश कहर, ऑल इंडिया आइकॉन और कई टूर्नामेंट में उनको ऑल इंडिया आइकॉन के तौर पर देखा गया है। इनसाइड आउट, दर्शनीय स्ट्रोक, फील्डर डीप में मौजूद है और बढ़िया एफर्ट, काफी दूर से पहुंचे थे, बहुत बड़ा ग्राउंड कवर करना पड़ा था वहां पर अपनी बाई तरफ फील्डर को। 2 रन जरूर बचाए। चांगली बॅटिंग अनिकेत पाटील करतायत। अजीब खान होते डीप मध्ये, स्वीपर कव्हरला, चांगली फिल्डिंग आपल्या टीमसाठी नक्कीच या 2 धावा वाचवलेल्या आहेत। सेकंड स्पेल मध्ये येतोय, विकेटच्या शोधामध्ये आहेत रॉयल्स टर्नर हा संघ। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाहीये। इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न वारंवार करतायत अनिकेत पाटील। ज्या अनिकेत पाटीलने पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती, तो अनिकेत पाटील याही मॅच मध्ये 7 चेंडू आणि 17 या धावसंख्येवरती बॅटिंग करतो, त्याला साथ देतोय किरण पवार जो खेळतोय 20 या धावसंख्येवरती। इनफील्डच्या वरून खेळण्याचा लगा होगा कि शायद यहाँ पर किरण पवार आउट हो गए हैं, लेकिन बाउंस पर पहुंची थी गेंद बॉलर की दिशा में। अच्छी गेंदबाजी इस ओवर में राकेश कहर की, और ये उम्मीद भी उनसे की जाती है। पहले ओवर में जरूर खर्चीले साबित हुए, लेकिन ये किफायती ओवर साबित होता हुआ। परफेक्ट यॉर्कर सॉफ्ट हँडने खेळतायत, अलोंग द कार्पेट, चेंडू चाललाय लॉंग ऑनच्या दिशेने, मिळते फक्त आणि फक्त एकच धाव। पहिल्या 2 षटकांमध्ये अजय सर 36 बनवल्या होत्या, त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी, 5 चेंडू फेकलेत, अवघ्या 4 धावा खर्च केल्यात। इकॉनॉमिकल गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी, धावसंख्येला ब्रेक लावलाय या षटकामध्ये। पहले ओवर में ऐसे लगा कि डीपी थे राकेश, लेकिन इस ओवर में ओजी नजर आ रहे। शॉट अच्छा है लेकिन सीधे फील्डर की तरफ, और दबाव में नजर आ रहे हैं भालेकर। इस बार भी सफाई से फील्ड नहीं कर पाए थे। सिंगल अंतिम गेंद पर, और इसके साथ ही
बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ राकेश कहर का। 3 ओवर के बाद 41 बिना किसी नुकसान के SSCC डोंबिवली। नजरें सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय प्रथमेश जी सुर्वे साहेब, प्रदीप म्हात्रे साहेब, वीरनाथ म्हात्रे साहेब आणि साहिल म्हात्रे साहेबांचं आणि त्याच बरोबर त्यांच्यासोबत आदरणीय आर्यन महाडिक साहेबांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। किरण पाटील साहेब देखील उपस्थित आहेत। सूर्यकांत माळी साहेब यांचं देखील आगमन होत आहे, त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन 5 आजची ही 4थी रात्र आहे। डे नाईट फॉर्मॅट आणि सामना क्रमांक 4 सुरू आहे। अतिशय महत्त्वाचा हा सामना, दोन्ही संघांसाठी मस्ट विन गेम आहे। नॉकआउट हा सामना। बॅटची कडा, फिंगर अप, फलंदाज झालाय बाद। विकेटचं बटन, 41 धावांची पार्टनरशिप ब्रेक झाली आहे। अनिकेत पाटील बॅक टू द पवेलियन। संख्येने प्रेक्षक देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। घरिवली गावचे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रवीणदादा संते हे देखील सामन्याचा आनंद घेत आहेत। त्यांचे देखील ठाणे जिल्हा प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बॉलिंग में परिवर्तन किया गया, रोहित यादव को लाया गया और आते ही पहली गेंद पर विकेट छटकाया उन्होंने। और हालांकि पिछला ओवर जो राकेश ने किया था उसका भी कहीं ना कहीं ये असर है, थोड़ा सा दबाव बढ़ रहा था बल्लेबाजों पर। थोड़ी नीचे रहती हुई गेंद अक्रॉस द लाइन खेलने चले गए, एज लगा और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। नए बैटर विजय पवार आए हैं 1 डाउन खेलने के लिए। अच्छा प्लेटफॉर्म उनके लिए सेट हो चुका है। 41 पर पहला विकेट गिरा है और अभी भी कुल मिलाकर 17 गेंदें पारी में शेष है, यदि कोई वाइड या नो बॉल नहीं होती है तो। बेहतरीन शॉट, लेकिन सीधे फील्डर के पास जाएगी गेंद स्वीपर कवर में। थोड़ी पीछे रखी हुई गेंद, समय मिला बैकफुट पर जाने के लिए और एक आत्मविश्वास भरे स्ट्रोक के साथ अपने पारी का आगाज करते हुए विजय पवार सिंगल से खाता खुला है। टीम का स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 42 रन। 1 विकेट के नुकसान पर पावर प्ले के बाद खेल थोड़ा सा धीमा हुआ है, धीमा किया गया है गेंदबाजों द्वारा, जिसकी आवश्यकता थी कहीं ना कहीं रॉयल्स टर्नर को। ऑन साइडला फटका चांगला आहे। स्क्वेअर लेगला डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत। चांगली फिल्डिंग मिळते, फक्त आणि फक्त एकच धाव। क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता, चांगला स्ट्रोक आपण पाहिला, परंतु गॅप शोधू शकले नाहीयेत। मिळते एकच धाव। धावसंख्या 1 ने पुढे जाईल। 43 धावा धावफलकावरती। नक्कीच अजय सर पहिल्या 2 षटकांमध्ये 36 बनवल्या होत्या। षटक क्रमांक हे 4थं सुरू आहे आणि धावसंख्या आपण पाहू शकाल 43 धावा धावफलकावरती। राकेश कहरने चांगली गोलंदाजी केली 3ऱ्या षटकामध्ये। त्यानंतर रोहित यादव देखील इम्प्रेस करतायत। अलोंग द कार्पेट चेंडू झाला गॅप मधून काऊ कॉर्नरच्या दिशेने। मिळतील्या चेंडूवरती 2 धावा। विजय पवार मॅन फ्रॉम आडिवलीचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय, 3ऱ्या क्रमांकावरती आलाय बॅटिंग करण्यासाठी। सुरुवात अनिकेत पाटील आणि नक्कीच किरण पवारने खूप चांगली करून दिली। 41 धावांची पार्टनरशिप नक्कीच बनवली आहे, त्यामुळे 6 षटकांच्या मॅच मध्ये इथून 75 ते 80 धावा बनवावे लागतील, कारण की सुरुवात अजय सर खूप चांगली झाली होती SSCC डोंबिवली या टीमची। और जैसे जैसे रात गहराती जाती है मुझे लगता है बैटिंग करना इतना आसान नहीं होता, लेकिन बढ़िया गेंदबाजी हो रही है। फिर से उसी दिशा में काउ कॉर्नर रीजन में फील्डर को थोड़ा सा बिजी रखा गया है। इस दफा 1 ही रन पर संतुष्ट करना पड़ा है
बल्लेबाज को। स्कोर आगे बढ़ता हुआ 46 रन। नियंत्रित गेंदबाजी देखने को मिल रही है। राकेश कहर का जो पहला ओवर था वहां पर थोड़ा सा नियंत्रण का अभाव था, एक वाइड गेंद भी की थी और काफी आक्रमण किया गया था उनके ऊपर, लेकिन जो दूसरा ओवर लेकर आए मिश्रण अच्छा किया उन्होंने, यॉर्कर्स का अच्छा इस्तेमाल किया, हाथ खोलने के लिए बिल्कुल भी जगह नहीं दी और वहां से थोड़ा सा दबाव बना। विकेट अगली ओवर की पहली गेंद पर मिला। नक्कीच प्रेक्षक आणि प्रेक्षक अलोट गर्दी आहे या ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये। या चौथ्या डे नाईट मध्ये आहोत। आमचे अत्यंत जवळचे मित्र आणि DJ ब्रावो यांना सपोर्ट करण्यासाठी आले होते जितेश संध्या आणि प्रणय मडवी यांचं देखील स्वागत आहे। अंतिम चेंडू या षटकातील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड हा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु डीप मध्ये लॉंग ऑन ला फिल्डर होते, त्याने टिपलाय झेल आणि समाप्त होतोय। फलंदाज किरण पवारचा खेळ। भारी मात्रा में दर्शक स्टैंड्स में मौजूद है। स्टैंड्स के नीचे भी दर्शक खड़े रहकर खेल का लुत्फ उठा रहे हैं और बड़ा झटका लगा है किरण पवार के रूप में। इस समय SSCC डोंबिवली टीम को 22 रनों की अच्छी पारी खेलने के बाद आउट हुए और अब नए बल्लेबाज साई शेलार द बिग मैन मैदान में पहुंचते हुए बल्लेबाजी के लिए। 46 पर 2 4 ओवर के बाद किरण के लिए भी मुझे लगता है एक अच्छा प्लान बनाया गया था, अच्छी कप्तानी, वहां पर लॉन्ग ऑन को थोड़ा सा स्ट्रेट रखा गया था और गेंदबाज की जितनी तारीफ की जाए उतनी कम। रोहित ने जानबूझकर गेंद को आगे पिच कराया और मेक श्योर किया कि अच्छी गति से डाले ताकि किरण उस गेंद के पूरी तरह से नीचे ना घुस पाए और जो एलिवेशन चाहते थे लॉन्ग ऑन क्लियर करने के लिए वो उनको मिला नहीं। 2 विकेट्स रोहित यादव के लिए। आप देख सकते हो कि कितनी जबरदस्त भीड़ है यहाँ पर दर्शकों की। क्रिकेट के बहुत ही जानकार दर्शक मौजूद है नीलजे में। सभी का हार्दिक स्वागत है TDPL सीजन 5 में। गेंदबाजी में एक और बदलाव। योगेश भालेकर आक्रमण पर आते हुए अराउंड द स्टंप्स खासतौर पर ज्यादातर गेंदबाजी करना पसंद करते हैं। बढ़िया गेंद कौन बनाती हुई बाहर की तरफ निकलती हुई। ऑफ साइड में ड्राइव लगाने का प्रयास था लेकिन गेंद के लाइन में पूरी तरह से पहुंच ही नहीं पाए विजय पवार। किरण पवार जरूर आउट हुए लेकिन अब पावर दिखाने की बारी है विजय पवार की। अंतिम 11 गेंदें शेष है। वैसे पावर हिटर साई शेलार नॉन स्ट्राइकर से इन पर। अगली गेंद राउंड द स्टंप्स और ऑफ स्टंप के बाहर की यॉर्कर। जबरदस्त गेंदबाजी। पहले 2 ओवर्स में जो गेंदबाजी हमने देखी ऐसे लगा एक अलग ही पिच पर अलग ही टीम गेंदबाजी कर रही थी और पावर प्ले के बाद एक अलग ही टीम गेंदबाजी कर रही है और किसी दूसरी पिच पर। नक्कीच पहिल्या 2 षटकांमध्ये 36 होत्या, त्यानंतर 14 चेंडूंचा खेळ झालाय अजय सर आणि धावा फक्त 10 बनवल्यात। ये सारा नियंत्रण का कमाल है। इस बार स्लॉग हिट थोड़ा सामने की दिशा में, खाऊ कॉर्नर बाउंड्री के बाहर, सिक्सर। फिफ्टी कंप्लीट। धावसंख्या 52। विजय पवारची पॉवर आपण पाहिली आहे या फटक्यावरती। स्लाइस करते हुए इस बार गैप ढूंढा जरूर है। ओहो नहीं पहुंच पाए हैं फील्डर। गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर, चौका। की पॉइंटला खेळाडू हा कव्हर पॉइंटला आहे आणि बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर हा चौकार आलाय विजय पवारच्या बॅटमधून। पॉवर पॅक बॅटिंग सुरू आहे या मैच मध्ये। पहले ताकत दिखाई उन्होंने, छक्का जड़ा। इस बार वो नजाकत भरा स्ट्रोक था, बैट का फेस खोलते हुए ड्राइव किया था, थोड़ा सा बिहाइंड पॉइंट। बहुत ही शानदार बल्लेबाजी।
और इसी तरह की बल्लेबाजी की उम्मीद की जाती है विजय द्वारा। गलतियां हो रही है गेंदबाजी में, इस बार खड़े खड़े स्वीप कर दिया है, लेकिन आपकी बार गैप में नहीं खेल पाए। डिप स्क्वायर लेग पर प्रोटेक्शन, एक ही रन लेने का अवसर। थोड़े निराश रहेंगे अपने आप से विजय पवार, क्योंकि ये भी कहीं ना कहीं हिट मी बॉल थी, इस पर भी बाउंड्री प्राप्त की जा सकती थी, कोशिश की लेकिन पूरी कामयाबी मिली नहीं। रन संख्या अब 57, 2 विकेटों के नुकसान पर। अभी भी 7 गेंदें कुल मिलाकर पारी में शेष है। 2-3 बड़े हिट्स यदि आते हैं तो मुझे लगता है कि कहीं ना कहीं स्कोर जो है थोड़ा सा डेंजर जोन में ही जाएगा विपक्षी टीम के लिए। नक्कीच 70+ धाव बनवण्याचा प्रयत्न या मॅच मध्ये असेल SSCC डोंबिवली टीमचा। स्ट्राइक इनला फलंदाज साई शेलार आणि पाठवलं लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। लॉंग बिग वे माइटी इट ह्यूज मॅक्सिमम इट्स आउट ऑफ द पार्क। बिग षटकार। थ्रू द लाइन साई शेलार, मजबूत बदन, मजबूत इरादे और ये मजबूत शॉट था। आर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट यूं ही नहीं कहा जाता है साई शेलार को। एंगल बनाती हुई गेंद थी लेकिन जबरदस्त तरीके से प्रहार किया है, सीधे बल्ले से बल्ले के बीचों बीच लिया और ये किसी भी मैदान पर सिक्सर हो सकता था, इतना लंबा छक्का। सिक्सर के साथ ओवर की समाप्ति। योगेश भालेकर ने शुरुआत अच्छी की थी लेकिन आखिरकार महंगे साबित हुए। 17 रन खर्च किए उन्होंने अपने ओवर में। 5 ओवर का खेल समाप्त हो चुका है। स्कोर 63 रन, 2 विकेटों के नुकसान पर। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई SSCC डोंबिवली। अलग अलग एंगल से आप देख सकते हो उनके बैट का जो स्विंग है वो कमाल का है। खूबसूरत टेलीकास्ट GTC का और शानदार आयोजन भी। आखिरी ओवर की शुरुआत रोहित यादव। हवा में गेंद, इस बार ऊंचाई ज्यादा है, दूरी शायद मिलेगी नहीं, फील्डर बाउंड्री पर और लपक लिए गए हैं। दर्शनीय कैच, विकेट एक और अपने नाम करते हुए रोहित यादव। बॉलपर्यंत त्यांची नजर होती चेंडूवरती आणि हा अचूक झेल त्यांनी पकडला बाउंड्री लाईन वरती आणि विजय पवार हा फलंदाज बाद झाला। न्यू बॅट्समन येतो विक्रांत पाटील, मॅन फ्रॉम चोलेगावचा हा स्टार खेळाडू। डावखुरी हाताचा एक विस्फोटक फलंदाज। साई शेलारने एक षटकार लगावलाय। आर्नोल्ड ऑफ टेनिस क्रिकेट, प्रचंड ताकद आपण पाहिली आणि तो षटकार आपण पाहिला शेवटच्या बॉलवरती 5व्या षटकाच्या। स्ट्राइक पासून थोडासा वंचित आहे परंतु स्ट्राइक घ्यावी लागेल। अजय सर या अंतिम षटकामध्ये रोहित यादवने इम्प्रेस केलंय। 3 विकेट आतापर्यंत घेतलेत या मॅच मध्ये। साई शेलार का वो छक्का दर्शक तो कभी भी नहीं भूले होंगे। शारजा में भी उन्होंने स्टेडियम के बाहर छक्का लगाया था और जब चैलेंज ग्राउंड पर आए थे मेयर कप खेलने के लिए वहां पर भी सबसे लंबा सिक्सर उस प्रतियोगिता में और सबसे ऊंचा सिक्सर भी उन्होंने जड़ा था। तो बड़े छक्के जड़ने के लिए जाने जाते हैं लेकिन रोहित की तारीफ होगी। 3 विकेट्स अभी तक उनके खाते में। इस बार ऑन ड्राइव करते हुए नए बल्लेबाज विक्रांत। लॉन्ग ऑन की जानिब सिर्फ 1 रन लेने का अवसर। स्ट्राइक अब साई शेलार के पास। अंतिम 4 गेंदें पारी में शेष है। रन संख्या 64, 3 खिलाड़ी आउट। नक्कीच चांगली गोलंदाजी रोहित यादवने केली आहे या संपूर्ण मॅच मध्ये। सेकंड स्पेल मध्ये आहे 3 विकेट आतापर्यंत नक्कीच त्याने मिळवलेत या त्याच्या गोलंदाजीमध्ये। या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे। धावसंख्या 64, 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत। 1 ते 2 मोठे फटके अपेक्षित आहेत SSCC डोंबिवली या टीमला। स्ट्राइक इनला फलंदाज साई शेलार ज्याने षटकार लगावलाय पहिल्या चेंडूवरती 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवरती, ज्याने या इनिंगचा त्याच्या इनिंगचा आगाज षटकाराने केलाय।
किरण पवार ने सिक्सर से खाता खोला था, अनिकेत ने चौके से खाता खोला था और साई शेलार ने सिक्सर से खाता खोला है इस पारी में। ये 3 बल्लेबाज जिन्होंने बाउंड्रीज से अपना खाता खोला है। रोहित एक बार फिर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ छोटी गेंद लेकिन ज्यादा ऊपर उठी नहीं, हालांकि थोड़ी लेग स्टंप के बाहर वाइड। अतिरिक्त रन मिलेगा यहाँ पर एसएससीसी डोंबिवली टीम को। बल्ला तो चला दिया था साई ने उस गेंद पर। स्कोर 65। यहाँ पर रॉयल स्टनर के कैप्टन तो यही चाहेंगे, उनके समर्थक यही चाहेंगे कि इन अंतिम 4 गेंदों पर कोई बाउंड्री ना दे गेंदबाज। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। या दरम्यान आपण पाहू शकाल भाऊ वास्कर साहेब धर्मरक्षक, त्यानंतर मयूर शिसोरे साहेब गोरक्षक आणि परेश आलिमकर साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। ओ थोड़ा दूर रखा है इस दफा। ये चतुराई भरी गेंदबाजी है, साई के आर्क में नहीं देना चाहते हैं और ये समझदारी वाली गेंदबाजी मैं समझता हूँ, क्योंकि साई के आर्क में आएगी तो बहुत दूर भेज देते हैं और थोड़ी गेंदें नीची भी रहती है। ज्यादा लंबे ऊंचे कद के गेंदबाज नहीं है रोहित। अभी तक कोई बाउंड्री उन्होंने खर्च नहीं की अपने पूरे स्पेल में। एक और बेहतरीन गेंद, इस बार वाइड यॉर्कर। हेलीकॉप्टर उड़ाने का प्रयास था लेकिन संपर्क ही नहीं बना पाए गेंद और बल्ले के बीच में साई शेलार। एक और डॉट डिलिव्हरी। नक्कीच रोहित यादवने या मॅच मध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, कारण की समोर साई शेलार आहेत आणि साई शेलारला देखील शांत ठेवण्यामध्ये यश आलेलं आहे। बॅक टू बॅक 2 चेंडू आलेत डॉट। यादव की गेंदबाजी लंबे समय तक याद रखेंगे दर्शक। बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। डेथ ओवर्स में जिस तरह से बॉलिंग होनी चाहिए उसी तरह की गेंदबाजी। और इस बार कमजोर गेंद, केवल दिशा दिखाई है, सही तरह से बल्ले पर ले नहीं पाए। 2 रन यहां पर जरूर मिलेंगे लेकिन बाउंड्री वाली गेंद थी। चांगली गोलंदाजी अंतिम षटकामध्ये। आपण प्रेडिक्शन केलं होतं की 75+ धाव होतील, परंतु रोहित यादवने अप्रतिम आउटस्टँडिंग गोलंदाजी केली आहे। धावसंख्येला पूर्णपणे ब्रेक लावलाय या अंतिम षटकामध्ये। अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी। साई शेलारला देखील शांत ठेवलंय। शेवटच्या षटकातील हा शेवटचा चेंडू शिल्लक आहे। एक बड़ा हिट जड़कर जरूर फिनिश करना चाहेंगे साई शेलार 8 पर बैटिंग करते हुए। ये चले रोहित अंतिम गेंद लेकर। प्रयास तो हुआ है लेकिन ग्राउंडेड शॉट बना, एलिवेशन नहीं है। लॉन्ग ऑन पर फंबल, 2 की कॉल और 2 रन आसानी के साथ पूरे करते हुए बल्लेबाज। तो इस तरह से पारी का खात्मा होता हुआ एसएससीसी डोंबिवली टीम के कुल मिलाकर 69 रन बनाए हैं 6 ओवर्स में 3 विकेटों के नुकसान पर और 70 रनों की चुनौती इस मैच को जीतने के लिए और अपनी चुनौती टीडीपीएल सीजन 5 में बरकरार रखने के लिए रॉयल स्टनर मीरा रोड भाईंदर टीम के सामने। में भी हमने 60+ टारगेट देखा था। 67 का टारगेट था जो चेज नहीं हो पाया। जागृती स्पोर्ट्स ने उस मैच को जीता। साहिल म्हात्रे, वीरनाथ म्हात्रे यांचा इथे आपण सन्मान करूया। साहिल म्हात्रे यांचे इथे आपण सन्मान करतोय। या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तेजस पाटील यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर वीरनाथ म्हात्रे यांचे इथे आपण सन्मान करूया। मोठा गावचे स्टार खेळाडू आहेत। डायगर गावचे समाजसेवक आदरणीय किरण पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया। आपल्या व्यासपीठावरती किरण पाटील साहेब इथे उपस्थित आहेत।
किरण पाटील साहेबांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. त्यानंतर सूर्यकांत माळी साहेबांचा देखील इथे आपण सन्मान करूया, जे डायगर गावचे समाजसेवक आहेत. प्रणय वेलकम, स्वागत आहे TDPL सीझन 5 मध्ये. त्यानंतर आपण इथे विशेष सन्मान करूया. धर्मरक्षक आदरणीय भाऊ वास्कर साहेब इथे उपस्थित आहेत आणि भाऊ वास्कर साहेबांचा इथे आपण विशेष सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. धर्मरक्षक भाऊ वास्कर साहेब इथे उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक तेजस पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. त्यानंतर आपण इथे विशेष सन्मान करूया गोरक्षक आदरणीय मयूर शिसोरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया आपल्या मुख्य व्यासपीठावरती. गोरक्षक आहेत आणि त्यांचा इथे आपण सन्मान करतोय. वळूया आपण सामन्याकडे, जिथे बनवायच्या धावा 70 या सामन्यामध्ये आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया आपण परिवर्तन. ऐकूया, मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ डोंबिवली करण काळन आणि मनीष बागळे यांचा आवाज. धन्यवाद, थँक्यू सो मच रोशनजी संते सर, धन्यवाद. या मॅचला देखील मजा येणार आहे, यातही मात्र शंका नाही आहे, कारण इथे धावा बनल्या 70 आणि जसं आपण म्हटलं होतं आपण रात्रीच्या सत्राकडे जाणार आहोत. प्रद्युत ज्योतामध्ये सुरू असलेली ही सगळ्यात मोठी स्पर्धा ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग आणि त्यामध्ये परेश आलिमकर साहेब देखील उपस्थित आहेत आणि परेश आलिमकर साहेबांचा इथे आपण सन्मान करूया. परेश आलिमकर साहेबांचा इथे आपण सन्मान करतो. त्यानंतर आकाश शिरोसे साहेब देखील उपस्थित आहेत, त्यांचे इथे आपण सन्मान करूया. एक सन्मान होतो. त्यानंतर वळूया आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करण काळन आणि मनीष सरांकडे. येस, थँक्यू सो मच. पुनश्च व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सगळ्याच मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. पहिलाच बॉल, पहिला चेंडू हवेमध्ये, झेलची शक्यता, खेळाडू येतोय आणि पहिला दुसरा विक्रांतनी चूक केलेली नाहीये. मॅच मधली मोठी विकेट पहिल्याच बॉल वरती मिळवण्याचा विक्रम केलाय राकेश. बॅक टू द डगआउट. पुल करत असताना मिड ऑफला जबरदस्त कॅच विक्रांतकडून आणि प्राइज विकेट येत असताना आयकॉन राकेश कर बाद. मुकेश दास
आणि यांच्या समोरच राकेश होते आणि राकेश बाद झालेत. आयकॉन विपक्ष आयकॉनची लढत संपूर्ण दिवसभरातच आपण पाहिलेत ना. आयकॉन आणि आयकॉन हे जेव्हा आमने सामने असतात ना, दिल धडकन दोन्ही टीमच्या एकमेकांच्या समोर असतात आणि जेव्हा ते समोर असतात तेव्हा बेस्ट वर्सेस बेस्टची रायव्हलरी पाहायला मिळते आपल्याला. आणि त्यामध्ये इथे देखील विजय कुणाचा तर मुकेश दास यांचा विजय झालाय. इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये आणि पाहूयात यस तुषार पाटील इन होत आहेत आणि साई शेलार अर्थातच आउट झालेले आहेत. इम्पॅक्ट तुषार आत आपल्याला पाहायला मिळतात या मॅच मध्ये. दुसऱ्या बाजूने कॅप्टन आलेला आहे मॅन फ्रॉम बावाळे योगेश भालेकर. कर्णधाराच्या अगेन्स्ट आता कर्णधार आहे. मुकेश दासचा आता चेंडू पहिल्या बॉलवरती ज्याने विकेट काढली आहे. सुरुवात चांगली करून दिली आहे SSC डोंबिवलीला. कर्णधार विपक्ष कर्णधार आणि यावेळी देखील पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. दोन खेळाडू दोघांचाही प्रयत्न होतोय. इथे प्रयत्न चांगला राहिलाय पण बॉल इथे ढकलताना गेलाय मैदानाच्या बाहेर आणि त्यावेळी प्रयत्नाला नक्कीच नंबर आहेत. दोघांनी चांगला प्रयत्न केलाय पण तरी देखील येतोय DTPL चौकार. चौकार जो पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय योगेश वालेकरचा बॅट मधून. रॉयल स्टनर्स मीरा रोड साठी गरज आहे कारण टार्गेट 70 आहे. विकेट नंतर आत्मविश्वास देणारा फटका होता योगेश वालेकरचा. लेफ्टीज अगेन्स्ट लेफ्टी. हो इथे लाऊड 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 अपील केली जाते पंचांकडे. लाऊड अपील पंचांकडे केली जाते आणि बागची कडा आहे का आवाज आला होता असं म्हणणं आहे. संपूर्ण टीम एकत्रित झाली. SSCC खंबलपाडा टीम एकत्र झाली आहे आणि एकत्र होऊन अपील करण्यात येते. वाईड ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरचा बॉल स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न नक्कीच योगेशचा होता पण इथे अपील केली जाते. अपील फेटाळून लावली आहे पंचांनी. डॉट बॉल येतोय. कदाचित मागचे जे फिल्डर आहेत त्यांना आवाज कोणता आलेला आहे त्या संभ्रमात जरूर ती अपील झाली होती पण बऱ्याच वेळेला असं देखील घडतं की तो आवाज एजचा नसतो. 4 धावा आहेत. 1 विकेट. पुढचा बॉल पूल करायचा होता मात्र यावेळेला टेक ऑफ झालाय बॉल. चांगली लाईन ऑफ स्टंपच्या बाहेरची दोन्ही बॉल वरती आणखी देखील डॉट बॉल. अजून एक डॉट बॉल. बॅक टू बॅक डॉट बॉल आता फेकण्याचं कार्य नक्कीच मुकेशने केलं. कॅप्टन वर्सेस कॅप्टनच्या ह्या लढतीमध्ये गोलंदाजी करत असलेला SSCC या संघाच्या कॅप्टनचा आतापर्यंत यावेळी पुन्हा एकदा एका हाताने प्रयत्न केलाय. आवश्यकता होती का एका हाताने प्रयत्न करायची? नक्कीच हा प्रश्न विचारला जाईल. अगदी शॉर्ट थर्ड वरती आपण पाहतोय ना की एका हाताने प्रयत्न केला होता. शॉर्ट थर्ड वरती प्रयत्न नक्कीच झाला पण तो देखील दोन्ही हातांनी करण्याची आवश्यकता होती. योग्य त्या वेळेवरती हाताचा कलाम बंद होणं, चेंडूला हातामध्ये विस्मवणं पहा ऍक्शन रिप्ले आणि त्यामध्ये देखील 2 हातांनी प्रयत्न करणं गरजेचं होतं. थोडासा कॅज्युअल अप्रोच म्हणावा लागेल. कॅज्युअल अप्रोच आणि त्या कारणास सुरुवात झाली आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ इथे झालाय. धावा 6 धावफलकावरती लागल्यात आणि 2 बॅटर दोन्हीही मैदानाच्या बाहेर गेलेले आहेत. नो डाऊट. ऍज अ कम्पेअर आपण पहिल्या इनिंगकडे गेलो तर पहिल्याच ओव्हरमध्ये नो लॉस 18 अशी सुरुवात होती. SSCC डोंबिवलीने जेव्हा आपल्याला पाहायला मिळाली होती बॅटिंग केली होती मात्र आता आपण पाहतोय रॉयल स्टनर्स मीरा रोड 6ला 2 विकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि डॉमिनेट करणारी बॉलिंग खास करून आपल्याला पाहायला मिळाली ती मुकेश दास कडून. एक मात्र चौकार आला तिथे देखील थोडी मिस्टेक आपल्याला पाहायला मिळाली होती फिल्डर कडून मात्र त्याचा अपवाद जर बघायला तर 2 महत्त्वपूर्ण विकेट आयकॉन राकेशकर आणि कर्णधार योगेश वालेकर दोघांना पहिल्याच ओव्हरमध्ये पॅव्हलियनमध्ये पाठवलंय. कॅप्टन आणि आयकॉन दोन्ही डगआउटच्या आतमध्ये परतलेत. आता इथून जबाबदारी संपूर्ण संघाची आमिर आणि इस्रार खान यांच्यावरती असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती अमय आणि यावेळी देखील बॉल चेंडू फटका इथे फसला. यष्टी रक्षकांनी चूक केलेली नाहीये आणि किरणनी पकडलाय झेल. अजून एक विकेट जात आहे आणि प्रेक्षकांचा देखील जल्लोष पाहायला मिळतोय.
त्याच ओव्हरमध्ये जे प्रेशर क्रिएट केलेलं आहे मुकेश दासने त्यालाच कंटिन्यू करतोय आम्ही आगाशे. जबरदस्त बॉलिंग. पहिलाच बाउन्सर आला. आमिरला पूल करायचा होता. एज घेऊन किरणनं लगेचच कॉल दिला आणि योग्यरित्या एक कॅच कंप्लीट केली आहे. तिसरा धक्का कॅच आउट. 3 विकेट्स गेलेत मैदानाच्या आतमध्ये. धावफलक 6 या आकड्यावरती. इथून तर आक्रमण करावं लागणारच आहे, पण त्या अगोदर डाव सावरणं गरजेचं आहे. तो कसा सावरायचा आहे? सिंगल, डबल, एकेरी दुहेरी फटके मेरिट वरती खेळणं ही आता गरज आहे. पहिल्या डावामध्ये आपण जर बघितलं तर येस अंपायर इम्पॅक्ट. दीपेन राठोड मैदानाचा आत येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. इम्पॅक्ट प्लेअर. जबाबदारी वाढलेली आहे बिकॉज टॉप ऑर्डर मधील 3 बॅटर पहिल्या 7 बॉल मध्ये मागे गेलेत आणि धावा फक्त लागलेल्या त्या 6. टॉप ऑर्डर कडे आपण जाऊयात. पहिल्या डावामध्ये किरण पवार डबल फिगर मध्ये 22, अनिकेत पाटील डबल फिगर मध्ये 19, विजय पवार डबल फिगर मध्ये 15. टॉप ऑर्डरने जबरदस्त बॅटिंग केली आणि त्या कारणास्तव 69 धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात आणि 70ला चेस करत असताना 29 बॉल मध्ये 64 धावांची गरज आहे सध्या मॅच मध्ये. 5 ऑन झाले हलक्या हाताने फक्त. यावेळी डिफेन्सिव्ह पवित्रा अवतरला होता आणि इथे बॅटची हलकीची कडा लागते. डायरेक्ट हिट देखील करण्याचा प्रयत्न. नॉट स्ट्रायकिंग एंडला चांगली फिल्डिंग झाली आहे. अप्रतिम. डायरेक्ट हिटला काम तमाम होतं. किरणने चान्स जरूर घेतले आणि गोलंदाज देखील ज्या वेगाने धावत आला होता त्याने लगेचच कॉल दिलाय. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. क्षणभरात तुम्हाला निर्णय घ्यावे लागतात आणि तिथे जरूर अटेम्प्ट करण्यास दिलं होतं. ते गोलंदाजाने किरणला डायरेक्ट हिटला विकेट जाणारच होती कारण फार लांब आपल्याला बॅटर पाहायला मिळाला होता. विदिन अ ब्लिंक ऑफ एन आय असं म्हटलं जातं. डोळ्यांची पापणी लावण्याच्या अगोदर त्या क्षणामध्ये तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. डिसिजन मेकिंग करावी लागते. पण काय गोलंदाजी होत आहे. अप्रतिम सुदृढ गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा बॉल स्विच हिट. वाह चांगलं कनेक्शन. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा बाहेर येतोय. TDPL चौकार. इस्रार खान माफ करा स्ट्रायकिंग एंडला सध्या आणि स्विच हिटचा हा फटका थेट आपण पाहतोय बाउंड्री लाईनच्या त्या बाजूला पडलेला आहे आणि योग्य निर्णय अंपास कडून येत असताना 6 धावा षटकार आलाय. गरज या फटक्यांची. कोंडी फोडली. पॉवर प्ले सुरू आहे. चांगला स्टार्ट भेटला तर 70 पूर्ण होणार आहेत आणि त्यामुळे विकेट जरी पडले असले तरी आक्रमण आपण पाहणारच आहोत या डावामध्ये. टेनिस बॉल क्रिकेट त्यात TDPL सारखी भव्य दिव्य अशी ही स्पर्धा. 5वं पर्व. त्या पर्वाचा आम्हा सगळ्यांना गर्व आणि त्या पर्वामध्ये देखील चांगली बॅटिंग आता इस्रार खान करतात. पुढचा बॉल इथे शॉट फसलाय. फटका फसलाय. फिंगर रोल केलेत. गोलंदाजाचं चातुर्य पाहायला मिळत आहे आणि पाहते सेलिब्रेशन. वा अमयनी देखील सेलिब्रेशन केलं. विकेट घेतल्यानंतर ते सेलिब्रेशन पाहायला मिळालंय. टीम SSCC डोंबिवली पहिला सामना नक्कीच गमावला पण त्यानंतर याला म्हणतात कमबॅक. नवीन बॅटर मैदानाचा आज चाललेले आहेत. मात्र जबरदस्त गाणी सध्या 90ची आपण ऐकत आहोत. हंश ऑडिओ सध्या मूडमध्ये आहेत. गुलाबी थंडी 90ची आठवण. क्रिकेटचा आस्वाद. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुतुवा लक्ष्मण पाटील क्रीडा नगरी आणि अर्थातच GTC प्रेझेंट ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग सीझन 5 ची ही 4थी रजनी आपण सर्वजण एन्जॉय करत आहोत. आज 4ही संघ तगडे होते. त्यामधून 2 अर्थातच मॅचेस जिंकत असताना क्वालिफाय झालेले आहेत. जागृती स्पोर्ट्स ही मॅच डू ऑर डाय. इथून जो जिंकणार आहे तो नेक्स्ट मॅच मध्ये खेळणार आहे जिथे आपल्याला टीम पाहायला मिळेल शांतिरत्न दीपक दादा प्रतिष्ठान त्यांच्या अगेन्स्ट. डू ऑर डाय. त्यामुळे ती चुरस पाहायला मिळणार आहे. 70ला चेस करत असताना जे काही विकेट गेलेत आतापर्यंत 4 ते 4ही कॅच आउट झालेले आहेत. अमय अगासे काय गोलंदाजी करतोय. 7 धावा 2 विकेट 4 चेंडू 2 टू गो. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे. पुढचा बॉल स्विच करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी गॅप मध्ये 2 खेळाडू. दोन्ही खेळाडूच्या अगदी मधोमध बॉल निघालाय. चेंडू फरार झालाय. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघतोय दन 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 करत सीमारेषा पार आलाय. TDPL चौकार.
चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम नानकर मोरेश्वर सुतार. बॉल जसा बाहेर निघत होता, स्विच केलं स्वतःला, दिशा दिली आणि गॅप मधून गेलाय. हवेत जरूर होता बॉल, पण थर्ड मॅन आणि जी पॉइंटची गॅप आपल्याला पाहायला मिळाली तिथून निघालाय. 4 धावांनी स्कोर जरूर चार्ज होतो आणि सध्याचा धाव फलक 17. 17 आणि 17 धावा नक्कीच चांगल्या धावफलकावरती. इथे देखील अगदी फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. अलॉंग द ग्राउंड इथे बॉल खेळलाय, पण काय क्षेत्ररक्षण राहिलंय. वा, डीप मिड विकेट पासून फाईन लेग पर्यंत धाव घेतली आहे. एवढं मोठं अंतर कव्हर केलंय आणि तिथे देखील धावा बचावल्यात. आपल्या टीमसाठी त्या धावा बचावल्यात. जबरदस्त फिल्डिंग देखील आपण चांगली पाहतोय आणि इव्हन मी दोन्ही गोलंदाजांचं कौतुक करेन, कारण त्या दोघांनी 2-2 विकेट काढून दिलेल्या आहेत. धावसंख्येला डिफेंड करत असताना पॉवर प्ले मध्ये आपण पाहतो की विकेट इम्पॉर्टंट असतात. त्या विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या दोन्ही गोलंदाजांकडून. अनिकेत पाटीलला आपण सध्या स्क्रीनवरती पाहताय. पहिल्या मॅच मध्ये चांगला स्टार्ट दिला होता SSCC डोंबिवलीला आणि या मॅच मध्ये देखील त्याच्या बॅटमधून आपल्याला 19 धावा पाहायला मिळाल्यात. यंगस्टर आहेत आणि फार चांगला प्लॅटफॉर्म. हेच तर ध्येय आहे GTC प्रेझेंट ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचं. बरोबर, अगदी बरोबर म्हटलात की आपल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देणं हा ध्येय आहे. GTCनी प्रेझेंट केलेली ही स्पर्धा सलग्न 5 वर्ष या स्पर्धेला आता होत असतील. आणि पहा प्रेक्षकाची, या प्रेक्षकांमध्ये ना कारण सर अगदी यंगस्टर्स पाहायला मिळतात आणि ते देखील इन्स्पायर होत असतील मैदानाच्या आतमध्ये. ते ज्यांना बघून, ज्यांचा खेळ बघून मोठे होत आहेत आणि ज्यांच्या सारखं खेळण्याची मनोगती त्यांच्यामध्ये आहे, तसेच आपल्याला आतमध्ये नाही मैदानाच्या बाहेरही प्रेक्षक पाहायला मिळतात. येस, आणि हे सगळं जे आपल्याला दाखवत आहेत आपले ड्रोन पायलट अँडी म्हात्रे यांचं देखील मनापासून आभार आपण व्यक्त करूयात. पहिल्या रजनीपासून जबरदस्त टेलिकास्ट, 15 कॅमेऱ्यांचं GTC, सर्व आमचे कॅमेरामॅन, टेक्निकल एक्सपर्ट, ऑपरेटर सर्वांचं आपण कौतुक करूयात. आणि त्या बाजूला देखील प्रेक्षक मोठ्या संख्येने आहेत. बरेचसे फूड स्टॉल देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि या स्पर्धेद्वारे बऱ्याच जणांना रोजगार देखील आपण पाहत आहोत. पुन्हा मॅचच्या दिशेने मुकेश दास बॉलिंग मार्कवरती कंटिन्यू करतोय, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये 2 ब्रेक थ्रू दिले होते. आयकॉन आणि कॅप्टन दोघांना माघारी परतवणारा गोलंदाज. इथे शफल झाले, शफल होऊन अगदी फाईन वरचा खेळाडू आहे, फाईन वरती आहेत आणि त्यांना देखील बीट करण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित टाइम झालेला नाहीये. आणि एकच धाव इथे मिळणार आहे. संयमी सुरुवात थोडीशी पाहायला मिळते आपल्याला. रिक्वायर्ड रन वाढत चाललेले 13.30 सध्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र ते आणि वाढत जाईल जर मात्र आता तुम्ही आक्रमण केलं नाही, धावा जमवल्या नाही तर. मुकेश दास फ्रंटलाईन बॉलर आहे, चॉईस प्लेअर आहे SSCC डोंबिवलीचा. संघ मालकांनी जरूर त्याला चॉईस केलं होतं. ठाणे आयकॉन आणि अर्थातच जबरदस्त बॉलिंग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आपण बघितल्या 6 धावा, 2 विकेट त्याने काढलेत. आणि इथे देखील जर आपण बघितलं तर सध्या फील्ड सेट करतात आणि मी म्हणेन मुकेश दास पुन्हा एकदा विकेटसाठी जाणार आहे. ऑलरेडी 4 विकेट आपण पाहत आहोत आणि इक्वेशन बदलत असताना करंट रन रेट फक्त आपण 8.77चं बघितलंय. रिक्वायर्ड रन रेट दुसऱ्या बाजूने वाढत चाललंय. 13चा रिक्वायर्ड रन रेट असताना प्रत्येक बॉलवरती इथे चांगला फटका खेळणं गरजेचं आहे. प्रत्येक षटकामध्ये एक तरी षटकार मारणं इथून तेवढंच गरजेचं असणार आहे. दीपेन स्ट्रायकिंग एंडला आणि मुकेश गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. लेफ्ट आर्म, यावेळी देखील फटका फसला. स्ट्रोक हवेमध्ये, बॉल हवेमध्ये असणार आहे. गोलंदाज स्वतः येतोय आणि फॉलो थ्रू मध्ये पकडतोय. खूप चांगला झेल, विकेटचं होत आहे पतन. कॅच, कारण फॉलो थ्रो मधून ज्या वेगाने धावला शॉर्ट मिड विकेट पर्यंत आणि ज्या पद्धतीने त्याने कॅच पकडलेली आहे. शॉर्ट बॉल होता, पुल करायचं होतं बॅटरला दीपेनला, मात्र ते जमलं नाही आणि इम्पॅक्ट प्लेअर देखील इथे आता आउट होतोय. पाहूयात 5 विकेट पडलेत, निम्मा संघ गारद झाला. धावा फक्त 19 आहेत. बॉल बाकी आहेत आपण जर बघितले ओव्हरऑल तर ते 22 आणि 22 बॉलमध्ये 51 धावांची गरज आहे मॅच मध्ये. 22 चेंडू 51 धावांची आवश्यकता असताना इथून बॅटिंग करत असलेल्या संघाला आपण पाहतोय रॉयल स्टनर्स यांना देखील आवश्यकता कसली आहे तर आवश्यकता असणार आहे की एक बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. तो मोमेंटम, तो कोर्स ऑफ द गेम म्हटला जातं ना, त्याला टर्न करण्याचा प्रयत्न त्यांनी करावा लागणार आहे. कुणीतरी आलेत, एखाद दुसरा षटकार बॅटमधून आला, बॅक टू बॅक षटकार चौकार आले. मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते, कारण क्रिकेटचा खेळ त्या खेळाने आपल्याला आतापर्यंत शिकवलं, हार मानायची नाहीये. नेव्हर लुझिंग अप्रोच क्रिकेटने आपल्याला दिलेला आहे आणि पाहूयात तो अप्रोच आहे का. जुनेद येतात बॅटिंग साठी स्ट्रायकिंग एंडला.
आणि इथे देखील बॅकफुटला जाऊन अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये बॉल आहे, विजय येत आहेत, धाव घेत आहेत, प्रयत्न करतायत आणि पहिल्या अटेम्प्ट वरती नक्कीच बॉल रोखलाय. वा, खूप चांगली फिल्डिंग, दर्जेदार फिल्डिंग. स्लिप झाले अगदी. आपण म्हटलं ना ड्यू फॅक्टर कशाला म्हणतात, ड्यू फॅक्टर आलाय मैदानाच्या आतमध्ये. खेळाडूंना प्रयत्न करावा लागणार आहे. आणि सध्या ज्या आपण गोष्टीची चर्चा करत होतो, कॅमेरामॅन आपले सूरज तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. सर्वोत्कृष्ट कॅमेरामॅन आतापर्यंत तरी GTC मधला, जो सध्या स्ट्रेट अँगलने आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर करत असताना. इम्पॉर्टंट अँगल आहे, बॉलला प्रत्येक अँगलनी कॅच करणं. इथे देखील यावेळी चांगलं कनेक्शन, बॉल जातोय का मैदानाच्या बाहेर. यस, बॉल गेलाय. म्हटलं होतं वेळ बदलायला वेळ लागत नाहीये, हा क्रिकेटचा खेळ आहे. इथे बॅकफुटला नाही फ्रंट फुटला येऊन लढावं लागतं आणि अटॅक इज ऑलवेज द बेस्ट डिफेन्स. होऊन जाऊ दे डीजे. जबरदस्त फटका ऍक्शन रिप्ले मध्ये लॉफ्ट करत असताना काऊ कॉर्नरचा बाहेर. शॉर्ट बॉल आहे आणि यावेळी देखील अगदी शेवटच्या क्षणाला बॅटचं फेज ओपन केलं होतं, पण चातुर्य गोलंदाजाकडे. अगदी स्लोवर यॉर्करचा, स्लोवर हाफ ट्रॅकरचा त्यांनी वापर केला होता, बाउन्सरचा त्यांनी वापर केला होता. चांगली गोलंदाजी चातुर्य गोलंदाजाकडे पाहायला मिळत आहे. आता एक कॅमेरामॅन तुम्हाला स्क्रीनवरती जरूर पाहायला मिळतोय. प्रत्येकाची तितकीच महत्वपूर्ण जबाबदारी आहे. प्रत्येक जण, सध्या परेशला आपण पाहतोय, परेश गायकवाड. पुढचा बॉल पुढे आलात, फ्रंट फुटला येऊन समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन वरती खेळाडू सज्ज आहे, पण इथे झालंय काय. यस, पंचांचे दोन्ही हात आकाशाकडे. ज्या षटकाराची आवश्यकता होती तो षटकार येतोय. मॅचला टर्निंग पॉइंट मिळत आहे. 18 चेंडूंचा खेळ झालाय, 34 धावा धावफलकावरती पाहायला आपल्याला मिळतात. अजून एक कॅमेरामॅन आपल्या टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकतो. जय आहेत कॅमेरामॅन, त्यांचं देखील कौतुक. बघा, एक स्मित हास्य त्यांच्या देखील चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. पण ते स्मित हास्य इथे क्रिकेटच्या मैदानात कुठल्या संघाला अगदी या 3 षटकांनंतर पाहायला मिळणार, कारण 18 मध्ये 34 झालेत आणि जास्ती नाही करायच्यात. 18 मध्ये अजून 36 करायच्यात. कारण सर 18-36 काय वाटतंय, कुठला संघ आणि कुणाचं वर्चस्व. बॅलन्स आहे मॅच. सध्या आपण विचार केला तर सध्याच्या घडीला आपण सांगू शकत नाही, पण ही कॅच इम्पॉर्टंट होती, कारण स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड स्टेप आउटहून लॉफ्ट केलं होतं मोरेश्वरने. विकेट जर आली असती तर मी म्हणालो असतो मोमेंटम पुन्हा एकदा एसएससी कडे चाललेलं आहे. मात्र 2 षटकार आलेले आहेत मुकेश दासच्या अगेन्स्ट, आणि त्यामुळे कुठे का होईना लास्ट ओव्हरमध्ये ज्या 16 धावा जमवलेल्या आहेत मॅचमध्ये मोरेश्वर सुतार आणि जुनेद चौगुले आणतायत रॉयल सनर मीरा रोडला. आणखी कॅमेरामॅन सध्या आपल्या स्क्रीनवरती आहे, तर प्रत्येकाची जबाबदारी जागृतला आपण पाहताय. टोटल 15 कॅम आहेत आणि या 15 कॅमेरामॅनचे आपण सर्वांचं कौतुक करूयात. जशी जशी रात्र पुढे जाईल प्रत्येकाला जरूर आपण दाखवूयात, कारण या सर्वांचं योगदान आहे आणि या सर्वांमुळेच खऱ्या अर्थानं आपण घरबसल्या देखील बरेचसे प्रेक्षक ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत, ते फक्त यांच्यामुळे. 34 धावा, 5 विकेटचं नुकसान आणि कंटिन्यू करत असताना आपण पाहतोय ज्याने सेकंड ओव्हर मध्ये बॉलिंग केली होती, 2 विकेट काढले होते, तो अमय आगाशे. ओव्हर द विकेट उडवला, मिस टाइम वाटतंय. काऊ कॉर्नरला फील्डर आलाय, पाहतोय डाऊन दी बॉल, वेल जज कॅच, विकेट डाऊन, फलंदाज बाद.
केली वेग 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 प्रचंड आणि टप्पा पडल्यानंतर विथ द स्विंग बॉल सरळ बाहेरच्या दिशेला निघून जातोय. लेदर बॉल मध्ये अशी गोलंदाजी आपण पाहतो आणि तीच गोलंदाजी पाहण्यातला पर्वणी आपल्याला देतोय अमेय अगासे. खेचून मारला गॅपमध्ये बॉल आहे स्क्वेअर लेग आणि पहिल्या टप्प्यावरती वा जवळपास असं वाटलं की बॉल चाललाय. रनआउटचा चान्स अमयचा बॉल सुटला. आता इथेही मिस्टेक झालेली आहे. इथे प्रयत्न आपण पाहतो दुसऱ्या बाजूने बॅटरचा फिल्डिंग डीप मध्ये चांगली झाली त्यानंतर थ्रो आला तिकडे. आता हिट कुठे करायचं अमय त्या प्रयत्नामध्ये डबल माइंड झाला. ऍक्शन रिप्ले आपण पुन्हा एकदा पाहूयात. पूल केलेलं आहे आणि अंपायरचा सिग्नल सध्या तरी आपण पाहतोय त्या अंपायरकडे गेलेला आहे. सिग्नल तिथून येईल. हा थ्रो आपण पाहतोय विकेट होतीच कारण या फ्रेम मध्ये एकही बॅटर आपल्याला दिसला नाही. अमय चुकी झाली. आताही बॅटर दिसत नाही फ्रेम मध्ये. मात्र शेवटच्या क्षणाला हे डायरेक्ट हिट झालंय वाटतंय आणि तिथे मात्र बॅटर पोहोचलाय की नाही पोहोचला हे आपल्याला सांगतील तिसरे पंच. महत्वपूर्ण भूमिका तिसऱ्या पंचांची देखील आजच्या रजनीमध्ये आपण पाहतोय. वारंवार क्रुशल डिसिजन येतात त्याचं एकमात्र कारण दोन्ही बाजूने संघर्ष होतोय. फिल्डिंग करणारी टीम देखील बॅटिंग करणारी टीम देखील. रन आउट फलंदाज बाद. आणि 15 बॉल मध्ये आता या मॅच मध्ये बनवायचा अजूनही 35 धावा. अर्धा पल्ला पार झालाय. अर्धा अजूनही करायचा. मोरेश्वर सुतार झुंजतोय झगडतोय. 4 बॉल मध्ये 12 त्याच्या बॅट मधून आलेले आहेत. पाहूयात नवीन बॅटर ऋषिकेश देखील यांचे आगमन मैदानाचा आज झालेलं आहे. 15 बॉल 35 धावांची गरज आणि ती झुंज देणं आता इथून खूप गरजेचं आहे मोरेश्वरला. कारण मोरेश्वर एकमात्र असं बॅटर ज्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिलाय चौकार पाहिलात आणि त्याला आता शेवटपर्यंत आपण म्हणतो ना एका लढाव्यासारखं एका योद्ध्यासारखं लढावं लागणार आहे. आपल्या टीमसाठी लढावं लागणार आहे. रॉयल स्टनर्स त्यांच्या आशा पल्लवीत या एका खेळाडूने नक्की ठेवल्यात. 7 विकेट डाऊन 35 झाल्यात. 15 मध्ये 35चं समीकरण. सफल झाला. ऑन साइडला वळवल्या बॉलला पण प्रोटेक्शन आहे मागे. लॉंग लेगला फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. अनिकेत सिंगल पूर्ण झालेली आणि या सिंगल सोबत स्कोर पुढे चालला. शेवटपर्यंत खेळावं लागेल मोरेश्वरला. धावा आणि बॉल मधलं अंतर थोडंसं वाढत चाललेलं आहे. त्यामध्ये एकाच मोठा फटका जरूर मोमेंटम शिफ्ट देखील करू शकतोय आणि मोरेश्वर आणि ऋषिकेश हीच चर्चा करणार आहेत. 14 बॉल 34 धावांचं सध्या तरी इक्वेशन या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. जर विकेट राहिल्या पार्टनरशिप झाली तर शेवटपर्यंत मॅच जाऊ शकते आणि त्यासाठी ऋषिकेशला देखील आता चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. 14 चेंडू 34चं समीकरण. लॉफ करण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहतोय बॉल पडलाय. ऍक्शन रिप्ले मध्ये एक्झॅक्ट आपल्याला समजेल किती बाहेर निघालेला आहे. ओव्हर द विकेट नेतात विदाउट अँगल. मात्र बॉलला पडल्याबरोबर बाहेर वळत असताना जेव्हा रिलीज करतात तेव्हाच बोट फिरवत आहेत. हा लेदर बॉल नाहीये की स्विंग होईल. टेनिस बॉल आहे आणि त्यामुळे तुम्हाला बॉल टाकत असतानाच बोट फिरवावी लागतात. चांगला आउट कटरचा वापर या संपूर्ण ओव्हर मध्ये आपण पाहतोय अमयकडून. शेवटचा बॉल आहे. पुन्हा एकदा तयार होतोय कोळेगावेंकडून. 13 बॉल 34 धावांची गरज. वन्स अगेन फुल लेंथ आला. वेग प्रचंड होता. ब्लॉक केला बॅटरने स्वतःला. बॅटचा खालून बॉल पा स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करायचं होतं आणि ते असताना डॉट बॉल. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 34 धावांची गरज आहे रॉयल स्टनर मीरा रोडला आणि हे षटक जिथे आल्या त्या फक्त 2 धावा आणि 1 विकेट देखील आपल्याला पाहायला मिळाली अमेकडून. तर 1 रनआउट तो देखील त्यानेच केला. ह्याला सर म्हणतात अप्रतिम खेळ दर्जेदार गोलंदाजी. त्याचा रनआउट त्याचा कॉन्फिडन्स विकेट घेतल्यानंतर त्याचं ते गुड बाय वालं सेलिब्रेशन अगदी अप्रतिम गोलंदाजी केली आहे. संपूर्ण टीम आता एकत्रित आली आणि एकत्रित येऊन खेळ कसा होतो ते आपल्याला आतापर्यंत टीम SSCC डोंबिवली या संघाने दाखवल्या. पण रॉयल स्टनर्स मॅच अजूनही संपलेली नाहीये. मोरेश्वर मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश मैदानाच्या आतमध्ये पाहतो ऍक्शन रिप्ले. फिंगर रोल अगदी शेवटच्या क्षणाला तो बॉल टप्पा पडल्यानंतर रिलीज पाहतो ऍक्शन रिप्ले. यावेळी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. पुल केलाय बॉल. तेवढीच चांगली फिल्डिंग अनिकेतची राहिली. चांगली फेकी आणि तिथे रनआउट देखील झाला. हा 3रा बॉल. या बॉलवरती देखील फॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी सातत्याने मारा ऑफस्टम्पच्या बाहेर. ऑफस्टम्पच्या बाहेर यावेळी देखील बॉल आपण पाहतोय बघा. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतोय. वेग प्रचंड आणि त्या वेगेवरती स्वार होऊन वायडी यॉर्करचा देखील वापर केलाय. वा दर्जेदार गोलंदाजी केली आहे. एकही इनकटर टाकला नाही. सगळेच्या सगळे आउट कटर त्याचे बॉल पाहायला मिळाले. राईटी होते त्यांना बाहेर निघणारे बॉल टाकत होते आणि जबरदस्त बॉलिंग
तुषार पाटील जे इम्पॅक्ट प्लेअर आहेत मैदानाचा आत आपल्याला पाहायला मिळतात. सध्या 12 बॉल 34ची गरज आहे मॅच मध्ये. जर 36च्या पुढे 7 आकडा नसता, जर टॉप ऑर्डरचे बॅटर असते तर ही मॅच अर्थातच मी म्हणू शकतो बॅलन्स आहे. पण सध्या तरी मोमेंटम फिल्डिंग करणाऱ्या टीमकडे. सुयोग पाटील शेडोनचे यंगस्टर आहेत. वेगाने टाकला होता, सॉफ्टने खेळला, कवसला चान्स इथे घेतली नाही कारण मागून बॅकअप होतं. कदाचित डायरेक्ट मिस झालं असतं तर दुसरी धाव देखील मिळाली असती. तर सामना आपल्या दिशेने चालू आहे. आपला संघ चांगला परफॉर्मन्स करतोय मैदानाच्या आतमध्ये, तर आवश्यकता कशाला आहे? कारण इथून आपण एखादी ओव्हरथ्रो केला तो 1 2 3 4 चौकारी मिळू शकतो. तो मिळाला, मॅच सुरू झाली. आणि असं म्हटलं जातो ना, हा क्रिकेटचा खेळ हा पूर्णपणे मोमेंटमचा आहे. इथे मोमेंटम ज्या संघाकडे, तो संघ नेहमीच आपलं वर्चस्व गाजवत असतो. 11 बॉल 33 अजूनही समीकरण आहे. या ओव्हरमध्ये जर 2 मोठे फटके येतात तर मॅच मध्ये असतील. रॉयल स्टँडर्ड मीरा रोड 37 धावा 7 विकेट 11 बॉल 33ची गरज. एक्स्ट्रा कव्हरला आत आणलंय, स्वीपर कव्हर बार, लॉंग ऑफ बार. ऑन साइडला आपण पाहतोय मिड ऑनला 8 ठेवलं. काऊ कॉर्नरचं मिड विकेट आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. थर्ड मॅन फाईन लेग आत. गोलंदाज सर होतो कमेंट्री बॉक्स कडून सुयोग पाटील. ओहो, लॉफ केला बॉलला, हवेत आहे बॉल. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑन, मिड ऑन, लॉंग ऑफ. तिघही आलेत, मात्र तिघांचा वाक्या बाहेर. मिसफील्ड देखील होते त्या ठिकाणी, टक्कर देखील दोघांचे झाल्या आणि बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर गेलाय. शेलारचा वार, षटकार. पाटील बॉलिंग मार्क वरती. 10 बॉल 27ची गरज आहे. शेलार स्ट्रायकिंग एंडला, पूल केल्या, बॉल चालला मिड विकेटला. मोठी गॅप आहे, चेस मोठी, फील्ड धावतोय, शेवट क्षणाला पोहोचलाय. उचलून थ्रो करेल, डीप बाउंड्री आहे. 2 धावा सहजरित्या पूर्ण होणार आहे ते त्यालाही माहित होतं. त्यामुळे हळूवार पद्धतीने त्याने थ्रो केलाय आणि या 2 सोबत स्कोर आपण पाहतोय सध्या तो 45. 9 बॉल 25 धावांची गरज. जीव ओतलाय प्रत्येकाने ह्या मॅच मध्ये, जीव ओतणारं कार्य केलंय. 100% कमिटमेंट कशाला म्हणतात ते आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलर्सनी केलंय, फिल्डर्स करतायत आणि आता बॅटरही करतायत. ऋषिकेशची चांगला खेळ, मोरेश्वरचाही चांगला खेळ. 9 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 25ची आवश्यकता असणार आहे. लॉफ केलाय ऋषिकेशचा रॉकेट, शॉट ऑफ द नाईट, आउट ऑफ द पार्क, मोठा षटकार. दोन गगनभेदी षटकार आलेत. प्रचंड ताकदीचा वापर होता. मिडल ऑफ द ब्लेड आला, टायमिंग आणि लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर मोठा षटकार. या षटकारासोबत प्रेक्षक देखील या मॅचच्या दिशेने अर्थातच येत आहेत. 51 वरती सध्याचा धावफलक आहे. 8 बॉल मध्ये 19. आणि महत्वाचं म्हणजे षटकार मारल्यानंतर स्वतःला समजवलं, स्वतःला सांगितलं की अजूनही शक्य आहे आणि अशक्य क्रिकेटमध्ये काहीही नाहीये. शेवटपर्यंत मॅच सोडायची नाहीये. आपण जिंकू शकतो, त्यासाठी ते प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर म्हटलं जातं. परमेश्वराची पाठ तुम्हाला मिळते, पण तुमचे प्रयत्न सुदृढ असणं गरजेचं आहे. तो प्रयत्न ऋषिकेश शेलारचा आहे. 5 बॉल 14 तो वैयक्तिक खेळतोय. 8-19 संघाला आवश्यकता असणार आहे. काय घडतंय मॅच मध्ये? लागोपाठ आपण पाहतोय मागच्या 3 बॉल मध्ये 14 धावा आलेल्या. टिटवाळा वावेघरचा ऋषिकेश शेलार सध्या लढतोय, संघर्ष करतोय. 51 धावा बनलेल्या आहेत. 8 बॉल मध्ये 19ची गरज आहे. सुयोगला कमबॅक करावं लागेल. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे या मॅचच्या रिझल्टच्या दृष्टिकोनातून आणि याच ओव्हर मध्ये धावा येत असताना
बॉलर्स बॅक ऑन ड्राइव्ह केला फोर्सने फील्ड त्या ठिकाणी विक्रांत चांगली फिल्डिंग आणि इथे आपण पाहतो आता स्ट्राईक रोटेट होईल मोरेश्वर येईल सिंगल मिळते सिंगल सोबत धावसंख्या सध्या 52 7 बॉल 18 धावा 7 चेंडू 18 धावेची आवश्यकता आहे. ऋषिकेश आलाय पहा ऍक्शन रिप्ले आणि कॅमेरामॅनचं कौतुक करणं गरजेचं आहे. येऊन फक्त एकच गोष्ट सांगितली एक बॉल त्या एका बॉलला मॅक्सिमम कॅपिटलाइज तुला करावा लागणार आहे मोठा फटका तुला खेळावा लागणार आहे. मी माझं कार्य केलंय एक 6 आलाय एक 4 आलाय आता हा बॉल या बॉल वरती किती धावा बनतायत शेवटच्या षटकामध्ये किती बनवण्याचं मानस धाडस या संघाकडे असणार आहे. 7 डाऊन झालेत तरी देखील फाईट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट हे शिकवतंय. हार ही आम्हाला कधीही मान्य नाहीये जिंकणं हा एकमात्र पर्याय कारण मॅच ही डू ऑर डायची असणार आहे. 8 बॉल मध्ये मागच्या 17 धावांची पार्टनरशिप झालेली आहे 7 बॉल मध्ये आता 18 पाहिजेत. 8व्या विकेट साठी पार्टनरशिप कोणाला वाटलं असेल 7 विकेट पडल्यानंतर हे दोन इतका मोठा संघर्ष करतील मॅच मध्ये. पुढे आला लॉफ केला मिड ऑफ आत आहे बॉल हवेत आहे मिड ऑफ दोघे आपल्याला पाहायला मिळतात. कॉल कॅच व्हॉट अ कॅच मिडॉन कडून धावत आलाय लॉंग ऑफला शेवटच्या क्षणापर्यंत बॉल वरती असलेली तीक्ष्ण नजर गुड कॅच ऑफ द क्वालिटी विक्रांत पाटील तिसरा झेल टिपतोय आणि या मॅच मध्ये येत असताना मोरेश्वरची विकेट 52 धावा धावफलकावरती आहेत. 8वा धक्का बसलाय बॉल बाकी आहेत आता 6 आणि धावा पाहिजेत रॉयल स्टोनर मीरा रोडला 18. पाहतो ऍक्शन रिप्ले क्रिकेट आणि या खेळाने आपल्याला हेच करून दाखवायला नेहमी सांगितलंय. सर्वस्व तुमच्याकडे आहे ते जोखून द्या कारण स्पर्धा देखील तेवढीच मोठी आहे. मित्रांनो तुम्ही कुठल्या संघातले आहात हे मॅटर करत नाहीये पण जर कॅच आवडली असेल हे एफर्ट्स आवडले असेल आपल्या जागेवरती नक्कीच तुम्ही जोरदार टाळ्या विक्रांतसाठी जरूर वाजवल्या पाहिजेत कारण क्रिकेटच्या खेळाने तुम्हाला हे शिकवलंय. सर्वस्व पणाला लावणं गरजेचं आहे ते विक्रांतनी लावलंय पण मॅच अजूनही संपलेली नाहीये. मैदानाच्या आतमध्ये ऋषिकेश शेलार आहे मग ऋषिकेश आहे तर सगळं इथे अशक्य काही नाही सगळं काही शक्य. 6 बॉल आणि 18ची अजूनही आवश्यकता. मॅच ऑन आहे. डेडिकेशन विक्रांत आपण पाहतोय फलंदाजी मधून जर आपण बघितलं तर तितकी चांगली कामगिरी करता आली नव्हती चान्स मिळाली नव्हती मात्र ऍज अ फिल्डर 3 कॅचेस आतापर्यंत त्याने पकडलेल्या आहेत आणि गोलंदाजाला चांगली साथ देतोय. धावसंख्या डिफेंड करत असताना महत्वपूर्ण जबाबदारी असते फिल्डरांची आणि ती सध्या पूर्ण करत असताना डगआउट तिकडून देखील बरेचशी सूत्र हळत आहेत या मॅचची. साई शेलारांना आपण पाहतोय निलेश मात्र्यांना आपण पाहतोय आशु सध्या डगआउट बॉक्स मध्ये सध्या त्याच्या चेहऱ्यावरती स्माइल आहे पण ही मॅच कोणाची असेल इथे जिंकले तर पुढचा सामना खेळता येईल इथे जिंकले तर TDPL मध्ये अजूनही अस्तित्व कायम असेल पण ही मॅच जर गमावली तर मात्र सीझन 6 ची तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे. लास्ट ओव्हर 6 बॉल 18 धावांची गरज आहे. 6 चेंडू 18 धावांची आवश्यकता. जे स्मितहास्य आहे ना ते स्मितहास्य अगदी थोडंसं टेन्शन वाला आहे कारण इथे या सगळ्यांनाच माहिती आहे महत्वाची लढत आहे आणि त्या महत्वाच्या लढतीमध्ये डू ऑर डायच्या मॅच मध्ये आपल्याला करूनही तसंच दाखवावं लागणार आहे. टाळ्यांचा गजर होतोय आपल्या सगळ्याच खेळाडूंचं मनोगत वाढवण्याचा प्रयत्न इथे या दोघांकडूनही होतोय. जसं काय तुम्ही म्हटलं होतात की द स्टार ऑफ डोंबिवली कोहिनूर ऑफ डोंबिवली निलेशी मात्रे साहेबांनी त्यांच्या सोबतच संघाचे पुरस्कर्ते साई शेलार देखील पाहायला मिळत होते आपल्याला पण आता मॅच वरती फोकस करणं गरजेचं आहे. ऋषिकेश शेलार आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तो एकटा उभा आहे. तो एकटा उभा असताना त्याच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन देखील सांगून जात आहेत की आज इथे मला विशेष काहीतरी करून दाखवावं लागणार आहे. मॅच ऑन 6 बॉल 18 पहिला बॉल पंकज माळी ओ हॅमर केलाय लॉंग ऑनला मिस टायमिंग येतात फिल्डर वेगाने ओ आणखी एक चांगला झेल यावेळेला होता ओम मात्रे आणि विकेट येत असताना ऋषिकेशची अप्रतिम काय झेल टिपलाय ओम निलेश मात्रे काय झेल टिपलाय. दर्जेदार प्रत्येकाने टाळ्या वाजवल्याच पाहिजे या एफर्ट साठी टाळ्या झाल्या पाहिजेत. पहा बॉल हवेमध्ये बराच वेळ डीप मिड विकेट वरून आला स्वतःला झोकून दिला. परवा स्वतःची केली नाहीये परवा या खेळाची केली आहे कारण अगदी आपण पाहतोय ना हे शिक्षण आणि जे आपण देऊ शकतो आपल्या पुढच्या पिढीला ते हेच आहे की ते क्रिकेट असणार आहे. अप्रतिम गुड कॅच ओम. ऋषिकेश शेलारचे 2 वार जे षटकार गेले होते त्यांना दिलेला हा पलटवार होता. आल्याबरोबर त्याने विकेट मिळवली आहे. चांगला झेल आपल्याला ओम कडून पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणाला बॉडीचा बॅलन्स गेला पण बॉलला हातामधून जाऊ दिलं नाही आणि का चांगल्या झेलने त्याची विकेट आली आहे. या मॅच मध्ये मी आता म्हणेन मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होत आहे जे चाललंय SSCC डोंबिवलीच्या बाजूने. 5 बॉल 18 धावांची गरज आहे आणि नवीन बॅटर
मैदानाचा आत येत असताना इन ॲट नंबर 11 अजिब खान. शेवटची जोडी मैदानावरती आहे. विजयासाठी SSCC डोंबिवलीला एक विकेट काढायची आहे. 18 धावा डिफेंड करायचे आहेत, तर विकेट राखून 5 बॉल मध्ये 18 बनवायचे आहेत रॉयल स्टनर मीरा रोडला. हे क्षणचित्र आपण डगआउटच्या आतले पाहिलेत. अगदी सुटकेचा श्वास घेतलाय, कारण ऋषिकेश शेलार मैदानाच्या बाहेर शेवटची जोडी, पण टेनिस बॉल क्रिकेट आहे. 5-18चं समीकरण. अजिब खान ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल यावेळेला मात्र अजिबने सोडलाय आणि अंपायरचा सिग्नल देखील येत असताना आपण पाहतोय वाईड. 5 बॉल मध्ये 17 धावांची गरज आहे. एक्स्ट्रा कव्हर मागे ठेवला, लॉंग ऑफ मागे, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, मोठ्या फटक्यांसाठी जाणार आहे बिकॉज धावा देखील 17 पाहिजेत. शेवटची जोडी जरूर आहे, बट जर इथे चान्स घेतला नाही तर रन कसे होतील. 5 बॉल 17. पंकज माई मॅन फ्रॉम बाटाळे. ओहो, या वेळेला बॉल आपण पाहतोय बाहेर निघत असताना अंपायरचा पुन्हा एकदा सिग्नल येतोय वाईड. व्हाईट बॉल इथे येतोय. सातत्याने काय घडतंय, सातत्याने 2 चेंडू इथे रिव्ह्यू घेतलाय. फिल्डिंग टीमनी चॅलेंज केलाय. जी हा, रिव्ह्यू साठी चॅलेंज केलेलं आहे, फाईट साठी चॅलेंज केलेलं आहे. आमची टेक्निकल टीम नक्की सुसज्ज आहे. फिल्डिंग टीमने इथे जरूर आता अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. 2 रिव्ह्यू आपण पाहतोय प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे आहेत. वारंवार हे छायाचित्र सध्या तरी तुम्हाला पाहायला मिळते. निलेश म्हात्रे आणि साई शेलार आणि त्या अंपायरचा सिग्नल आलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट इज व्हाईट बॉल. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतात. शफल झाला नव्हता बॅटर, दॅट्स वाय. गुड कॉल. खूप चांगला डिसिजन पंचांचा. संपूर्ण आमच्या पंचांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय आवश्यकता असणार आहे 16 धाब्यांची. पुढचा बॉल जागेवरून पुल करायचा होता, राईट झाला बॉल, विकेट कीपर कडे आलाय. प्रत्येक डॉट बॉल विजयाच्या दिशेने नेतोय SSCC डोंबिवलीला. मात्र हा डॉट बॉल पराभवाच्या दिशेने देखील नेतोय रॉयल स्टनर मीरा रोडला. काय करावं लागणार. शेवटचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये, 11 नंबरचा बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 16 धाबींची अजूनही आवश्यकता असणार आहे, तरी देखील धकधक सुरू आहे सगळीकडेच. राईट झाला बॉल आणि इथे अंपायरचा सिग्नल येत असताना आपण पाहतोय वाईड. 1/4 ओव्हरची देखील वॉर्निंग आपण पाहत आहोत. जो एका बाउन्सरचा कोठा असो, एका षटकामधला तो गोलंदाजाचा कंप्लीट झालेला आणि टोटल सध्याचा स्कोर आपण पाहतोय 55. एक जर मोठा फटका येतोय तर मॅच मध्ये चुरस वाढणार आहे. जरी शेवटची विकेट असली तरी एका फटक्याने मॅच बनणार आहे. पाहूया तो येतोय का, की दुसऱ्या बाजूने पंकज माई विकेट काढतोय. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 15ची अजूनही आवश्यकता असणार आहे. यावेळेला पुल करायचा होता, व्यवस्थित कनेक्शन आहे. मिड ऑन द चेस केलं बॉलने, डीप मध्ये फील्ड थोडंसं फंबल झालंय. मात्र इथे करंट जेव्हा स्ट्रायकिंग एंडला येत होता लक्ष नव्हतं आणि एकच धाव त्याला काढायची होती. सिंगल सोबत आपण पाहतोय 56 धावा धावा फलकावरती. 3 बॉल 14 धावा. काय वाटतं मनीषजी. 3 चेंडू 14 धावा, 1 फटका. 1 फटका आणि सगळे आपल्या जागेवरून उभे राहतील यात ती मात्र शंका नाहीये. टेनिस बॉल क्रिकेट आहे. 11 क्रमांकाचा बॅटर देखील मारू शकतोय. एक मोठा फटका आला तर मॅचला पुन्हा एकदा कलाटणी मिळू शकते. रॉयल स्टनर स्टन करायला तयार आहे, पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. पंकज माईने आतापर्यंत वाईट स्क्वेअर फेकलेत. त्याला माहिती आहे कानमंत्र देण्यात येतोय आर्क. जो आर्क आपण म्हणतो, जो स्लॉट आपण म्हणतो, त्यापेक्षा लांब बॉल ठेवायचा आहे. त्यात प्रयत्नाखाली तू अजून एखादी वाईट टाकलाच फरक पडत नाहीये. 3 चेंडू 14ची अजूनही आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॉलर्स बॅक, मिड ऑफला फील्ड आहे त्या ठिकाणी, पण एक धाव रोखू शकत नाही सिंगलने. धावसंख्या सध्या आपण पाहतोय 57. 2 बॉल आणि 13 धावांची गरज आहे. 2 षटकार येतात तर मॅच टाय. सुपर ओव्हर आपल्याला पाहायला मिळेल, पण ते षटकार आतापर्यंत एकही फटका दोन्ही बॅटर कडून तसा आपल्याला पाहायला मिळाला नाही. वाईट जरूर 3 आलेले आहेत, पण चांगली बॉलिंग केली आहे ती पंकज माळीने. 2 बॉल 13 धावा, 2 षटकार पाहिजेत. लॉफ्ट करायचा होता, मात्र आणखी एक डॉट बॉल आणि या मॅचची हवा काढणाराच हा डॉट बॉल होता. 1 बॉल आणि आता आपण पाहतोय 13. साई शेलार, निलेश म्हात्रे यांच्या सेलिब्रेशनला सुरुवात झाली. आताची स्माइल बरेच काही हावभाव आपल्याला दाखवून देते. मगाशी स्माइल तेव्हा मात्र आपण जर बघितलं तर ती चिंता होती.
ते चिंता पाहायला मिळत होते. आणि या स्माइल मध्ये नक्कीच पाहतोय आपण की ही विजय अगदी सुटकेचा श्वास. शेवटचा बॉल, शेवट अगदी समोर खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफ वरती चांगली फिल्डिंग आणि येस SSCC डोंबिवली हा संघ आता पाहायला मिळणार आहे आपल्याला अजून एका हाय व्होल्टेज मॅच मध्ये. पण कौतुक करावं लागणार आहे. कौतुक कुणाचं करावं लागणार आहे? कौतुक आपल्याला रॉयल स्टनर्स मीरा भाईंदर या संघाचं करणं देखील तेवढंच गरजेचं आहे. का? कारण त्यांनी देखील अगदी पहिले 5 विकेट स्वस्तात बाद झाल्यानंतर देखील सामना इथपर्यंत आणला. त्यासाठी त्यांना कौतुक आहे. चला आपण शेकहँड करायचंय. दोन्ही टीम्सला विनंती आहे शेकहँड करायचं आणि त्यानंतर आपण मैदानाचा ताबा सोडायचा आहे. देऊयात मॅन ऑफ द मॅच देखील आपण देणार आहोत. आणि टीम SSCC डोंबिवली कॅप्टन आपल्याला विनंती आहे आपण टॉस साठी देखील उपस्थित राहा. जी काजी सरांना की आपला सन्मान या मंचावरती करण्यात येईल. आपण त्वरित मंचावरती ज्यांची फ्रँचायझी आपल्याला पाहायला मिळाली TDPLच्या 5व्या पर्वामध्ये. चांगली टीम होती, बॅलन्स टीम होती, बट हवा तसा परफॉर्मन्स झाला नाही. क्रिकेट खेळ आहे, नाण्याच्या ज्या पद्धतीने 2 बाजू असतात तसाच आपण खेळ नेहमीच बघत आलेलो. आणि अर्थातच या मॅच मध्ये SSCC डोंबिवलीने विजय मिळवला. आणि अर्थातच आपण लगेचच वळणार आहोत पोस्ट मॅच प्रेझेंटेशन कडे देखील. आणि आदरणीय हर्षदजी काजी सर यांचा आपण सन्मान देखील करणार आहोत जे संघ मालक आहेत रॉयल स्टनर मीरा रोडचे. सामनावीरचा पुरस्कार आपण जाहीर करूयात. 2 षटकांचा स्पेल, दावा खर्च केला त्याने 14 आणि महत्वपूर्ण विकेट ज्याने काढले. अर्थातच 3 धावा खर्च करत असताना 14 जे 4थं षटक होतं तिथे मॅचला टर्न केलं जाणे. तो गोलंदाज अमय आकाश मॅन ऑफ द मॅच. रॉयल स्टनर संघाचे ओनर्स हर्षद काजी सर इथे उपस्थित नाहीयेत, त्यांच्या मॅनेजर उपस्थित आहेत. सर आपण या, आपला देखील इथे येतोची तिथे सन्मान केला जाईल. रॉयल स्टनर चांगला संघ, चांगल्या संघाची इथे बांधणी आपल्याला पाहायला मिळाली. पण आज इथून TDPL सीझन 5 आता इथून आपल्यासाठी जरूर संपलाय. पण सीझन 6 ची आपण वाट नक्कीच पाहणार आहोत. चला दोन्ही टीमचे कॅप्टन्स रिपोर्टिंग करा टॉस साठी. शांतिरत्न येस टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत आणि येस SSCC डोंबिवली संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. आणि तेजस साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांनाच विनंती आहे या स्पर्धेची पुरस्कर्ते. सर आपल्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक द्यायचं आहे आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी अमय अगास एकदा जोरदार टाळ्या आपल्यासाठी मित्रांनो झाल्या पाहिजेत. काय प्रतिम गोलंदाजी केली अमयनी, सुरेख दर्जेदार गोलंदाजी पाहिली आपण अमयची. 2 मिनिटं चर्चा करूयात अमयशी आपण. अमय गोलंदाजी ट्रॅकवरती जेव्हा येतोयस वेग प्रचंड तुझ्याकडे आणि कॉम्बॉक्स मध्ये देखील अगदी आमच्याकडे देखील एक चांगला व्ह्यू होता, त्यातून आम्ही देखील हेच सातत्याने म्हणत होतो की बॉलला कट करण्याची टर्न करण्याची तुझ्याकडे शैली आहे. लेदर बॉल क्रिकेट देखील खेळतोस? हो सर, कांगासाठी खेळतो आणि टेनिस पण खेळतो आता. येस वेल प्लेड. आता येणारी मॅच किती महत्वाची आणि किती प्रेशर असतो मैदानाच्या आतमध्ये, कारण मैदानाच्या बाहेरून ते प्रेशर आपण नाही अनुभवू शकत. आपल्याला देखील मजा येते मॅच खेळण्यासाठी, बघण्यासाठी मजा येते, पण ते मैदानाच्या आतमधलं प्रेशर त्याबद्दल काय सांगशील आणि या स्पर्धेबद्दल देखील तू काय सांगशील?
प्रेशर खूप असतं आणि मी 20 दिवसाअगोदर इंजर्ड होतो. आज माझ्या मम्मी पप्पामुळे मी आज इथे उभा आहे आणि बॉलिंग टाकतोय. तर मी त्यांना डेडिकेट करतो ही ट्रॉफी. आणि TDPL तर नेहमी चांगलीच असते. आता येऊन मी आता एन्जॉय करतो आणि घेऊ आता बघू विनरसाठी. थँक्यू सो मच अभय. अमय शोधतो गुड गेम. पुढच्या मॅचसाठी तुला देखील बेस्ट ऑफ लक. आपल्या आई वडिलांना ते पारितोषिक त्यांनी डेडिकेट केलंय, कारण क्रिकेट तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळत असता, पण त्यामागे मेहनत ही सगळ्यांचीच असते, आपल्या फॅमिलीची असते, आपल्या आई वडिलांची असते. वेल डन अमय. आणि या टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन्स, टीम SSCC आणि टीम शांतिरत्न. कॅप्टन या. या कॅप्टन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन्स या. टॉस होतोय. GTC कॉल केलाय आणि येस GTC इट इज. थँक्यू सो मच दादा, आपण विराजमान होऊ शकता व्यासपीठावरती. या कैप्टन्स, दोनों कैप्टन्स ने या. कितना इंपॉर्टेंट मैच है आपके लिए, क्योंकि पहला मैच बहुत अच्छी तरीके से आपने खेला, जीते, फिर उसके बाद आपको हार भी अपने साथ लेना पड़ा, और अब इस बार ये मैच डू और डाई है, क्योंकि अभी यहाँ से अगर आप जीतते हो तो टॉप 12 में आपका क्वालिफिकेशन होगा. कितना इंपॉर्टेंट ये मैच आपके लिए? बहुत ही इम्पोर्टेंट है. TDPL का ये क्वालिफायर मैच बोला जाए तो क्वालिफायर मैच ही है. अगर ये मैच जीते तो हम सुपर 12 में क्वालिफाई होंगे, तो एफर्ट अच्छा रहेगा ये मैच में. टीम के लिए कोई मैसेज देना चाहोगे, क्या कहना चाहोगे, क्योंकि सामने वाली टीम पहले मैच में उनके पास मोमेंटम नहीं था, लेकिन ये मैच डोमिनेट करके उन्होंने भी जीता है, तो क्या कहना चाहोगे अपनी टीम के लिए? कुछ नहीं, यही बोलना चाहूँगा कि अपना 100% फील्ड पे दो और बेस्ट दो, बस बेस्ट दो. अब आते हैं आपकी ओर. मुकेश माझ्यासोबत मुकेश आहेत. मुकेश जी, पहली मैच आप जरूर, कोशिश बहुत बेहतरीन था, लेकिन फिर भी आपको हारना पड़ा, हार को स्वीकार करना पड़ा. अगली मैच, ये जो मैच आपने अभी खेली, बहुत ही हाई वोल्टेज मैच था. आखिरी मोमेंट तक ऐसा लग रहा था कि कौन जीत रहा है कौन हार रहा है, लेकिन ये मैच आपने जीता. पहले तो उस मैच के बारे में एज अ कैप्टन. सबने अच्छा परफॉर्म किया, और ये मैच, लास्ट मैच पे बैटिंग हमने जैसा एक्सपेक्टेशन किया था वैसा बैटिंग हुआ. और रही बात ये मैच की, ये बैटिंग है हमारी, तो हम अभी चाहेंगे कि 60-70 प्लस स्कोर करने को, और नाइट में ड्यू थोड़ा इम्पैक्ट गिरेगा, तो इसके लिए हम पहले बैटिंग करना चाहते हैं. पहले आपको फील्डिंग करना होगा. जी हाँ, ठीक है. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक आपके लिए. अभी टॉस बॉक्स मधून आपण न्यूज देतोय. नाणेफेकीचा कौल इथे जिंकलाय नक्कीच शांतिरत्न या संघाने, आणि प्रथम त्यांनी नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर बॅटिंग निवडली आणि फील्डिंग निवडलेत. ओके, क्षमा असावी, त्यांनी गोलंदाजी निवडली आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलेलं आहे SSCC डोंबिवली ह्या संघाला. मी तुर्तास थांबतोय, पण आपण थांबू नका, एन्जॉय करत राहा. TDPL 5व्या पर्वामध्ये आपण आहोत, आणि कॉम्बॉक्समध्ये देखील आपण परिवर्तन करत असताना ऐकणार आहोत आवाज अजय गरज सरांचा, आणि त्यांच्यासोबतच व्हॉइस ऑफ डोंबिवली रोशनजी संते सरांना. थैंक यू सो मच मनीष बागले सर एंड KK. आज रात का अंतिम मैच और बहुत ही बड़ा मुकाबला, TDPL सीजन 5. स्वागत है आप सभी का. एक तरफ शांति रत्न दीपक दादा प्रतिष्ठान और दूसरी तरफ टीम SSCC डोंबिवली. दर्शकों को अच्छी तरह से याद होगा कि आज के दिन के खेल की शुरुआत भी इसी मुकाबले से हुई थी. इन्हीं दो टीमों के बीच में आज का पहला मुकाबला खेला गया था, जिसको शांति रत्न दीपक दादा प्रतिष्ठान ने जीता, लेकिन दूसरे मैच में उनको हार झेलनी पड़ी. SSCC डोंबिवली टीम पहले मैच में हारी जरूर, लेकिन बेहतरीन वापसी रही है उनकी. बहुत ही शानदार कमबैक, बाउंस बैक किया है उन्होंने, पिछला मैच जीता है, और कहीं ना कहीं मोमेंटम उनके पास जरूर है. लेकिन क्रिकेट का खेल है, और अक्सर हम देखते हैं कि हर मैच में आपको 0 से शुरुआत करनी पड़ती है. तो एक बार फिर से नए सिरे से दोनों टीमों को शुरुआत करनी होगी. टॉस हो चुका है, टॉस जीता है शांति रत्न दीपक दादा प्रतिष्ठान टीम के कैप्टन ने, और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया है. नीलजे का ये बहुत ही खूबसूरत मैदान, हरिभक्त पारायण स्वर्गीय मारुति बुआ लक्ष्मण ग्राउंड, जहां पर TDPL का ये 5वां संस्करण खेला जा रहा है.
काफ़ी सारे दर्शक अभी भी स्टैंड्स में मौजूद है। लगभग 11:20 हो रहे हैं। देर रात ये मुकाबला, और कई सारे दर्शक ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं जीटीसी लाइव पर। सभी का बहुत बहुत स्वागत है। खासतौर पर ठाणे जिला के एवन सूत्र संचालक और पत्रकार राजेंद्र पाटिल सर भी इस समय ऑनलाइन हमारे साथ जुड़े हुए हैं। हार्दिक शुभकामनाएं भेजी है उन्होंने टीडीपीएल के लिए। दोनों टीमों को ऑल द बेस्ट कहा है। थैंक यू सो मच। और अब कमेंट्री बॉक्स में मेरे साथ ज्वाइन होते हुए रोशन संते। आज काफ़ी मनोरंजन उन्होंने भी किया है दर्शकों का। मनीष बागले, के को मैं पिछले कई सालों से सुन रहा हूँ और बहुत ही ज़बरदस्त इम्प्रूवमेंट उनके कमेंट्री में लगातार। कोशिश हमारी यही होती है कि दर्शकों को सही तरह से, सही ढंग से खेल का जो आंखों देखा हाल है उन तक हम पहुँचाए। कुछ गलतियाँ हमसे भी होती है रोशन, आखिरकार हम भी इंसान हैं, और उम्मीद है कि गलतियाँ हुई हो तो दर्शक भी माफ़ करेंगे और ऑर्गेनाइजर्स भी माफ़ करेंगे। लेकिन खेल की शुरुआत होने जा रही है यहाँ पर, और ये आज रात का अंतिम एनकाउंटर है। हो सकता है इस मैच में शांति रत्न दीपक दादा प्रतिष्ठान टीम में कुछ चेंजेस किए जाए, क्योंकि पिछला मैच हारे है। और एसएससीसी डोंबिवली टीम जिस तरह से उन्होंने खेल पेश किया है पिछले मैच में, दबाव वाला मैच एक तो जीता है, लेकिन इस मैच में भी काफ़ी दबाव रहेगा, इसमें कोई संदेह नहीं है। क्योंकि जीतने वाली टीम पहुंचेगी सुपर 12 में, हारने वाली टीम टूर्नामेंट से बाहर हो जाएगी। नक्कीच दोन्ही संघांसाठी हा सामना अजय सर फार महत्त्वाचा आहे। सुपर 12 साठी जो संघ इथून सामना जिंकेल तो संघ सुपर 12 मध्ये क्वालिफाय होईल। आजच्या रात्रीमध्ये अनिकेत पाटील आलेत बॅटिंग करण्यासाठी, आणि अनिकेत पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे। प्रयेश पाटील, रोडपाली पनवेल यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 1000